आणि आरक्षण हा प्रत्येक जातीचा अधिकार आहे. ज्याला ज्याला आरक्षणाची गरज आहे त्याला आरक्षण दिलं पाहिजे असं घटनेमध्ये नमूद करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सर्वांना अभिवादन. या ठिकाणी मी सुधीरराजे भोसले, मराठा क्रांती मोर्चापासून आपण सर्वजण एकत्र आहोत. 56 मोर्चे काढले, 58 मोर्चे झाले. मोर्चे खूप सुंदर निघाले आणि त्याची चर्चा झाली, जगभरात चर्चा झाली. मराठी चर्चा केली पण त्याला जहाज एक मोठं तयार झालं, पण जहाजाला कॅप्टन नसल्या कारणाने जहाज कुठेही भरकटत जात होतं. मग ते सुरुवात एकदा शांततेत झालेल्या मोर्चाची सुरुवात नंतर मग ठोक मोर्चात झाली आणि ठोक मोर्चातून आम्ही काही मिळवलं नाही. केवळ 14,000 आमच्या मराठा मुलांवर केसेस मिळवल्या आणि आरक्षण काय आम्हाला मिळालं नाही आणि 45 मुलांच्या आत्महत्या झाल्या. हे वादळ क्षमता ना क्षमतय तेव्हा दुसरं वादळ या महाराष्ट्रात निर्माण झालं. त्या महाराष्ट्रातून निर्माण झालेल्या वादळातून आतापर्यंत 25 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि आरक्षण आजही आमच्या दृष्टीपथात नाही. आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची एक भूमिका म्हणून आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक मेळावा घ्यायचं ठरवलं आणि सर्व तालुक्यांमधून प्रत्येक तालुका म्हणजे रत्नागिरीमध्ये 9 तालुके आहेत आणि 9 तालुक्यातल्या सर्व प्रमुख प्रतिनिधींनी जे मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करतात त्यांची आम्ही एक बैठक बोलवली. आणि या बैठकीमध्ये आमचं असं ठरलं की आपण मराठा समाजाला एक दिशा दिली पाहिजे. केवळ मोर्चे, आंदोलने आणि लढे देऊन किंवा हाणामाऱ्या करून आपल्याला आरक्षण मिळणार नाही, तर असलेल्या संधीचा फायदा घेऊन आपला समाज जास्तीत जास्त कसा पुढे जाईल आणि तो या जगभरातल्या स्पर्धेला कसा तोंड देईल या बाबतीत आपण विचार केला पाहिजे. म्हणून 9 तालुक्यामध्ये आमच्या प्रत्येक तालुक्यातील आमचे आप्पा असतील, आमचे संकेत असतील किंवा अमिश कदम असतील, दापोलीतून आमचे रोहन बने असतील, आमचे गणेश खामकर किंवा आमचे सावंत साहेब असतील, आमचे राजापुरातून राणे साहेब असतील आणि दापोलीतून विशेष करून सुनील दळवी असतील, खेडातून आमचे चंद्रशेखर भोसले असतील, अशी सर्व मंडळी, रत्नागिरीतून कौस्तुभ सावंत, आप्पा देसाई असतील, ही सर्व मंडळी, आम्ही राजापुरातून राहुल राणे असतील, आम्ही सर्वांनी एकत्र आलो आणि एक भूमिका घेतली की आपल्याला आपला समाज आपल्या वेगळ्या दिशेने घेऊन जायचंय. आणि त्यासाठी आम्ही गुहागरला आदरणीय आमचे कायम मार्गदर्शक असलेले संजयराव खानविलकर यांच्या शांताईला आम्ही एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की तेवढ्यातच आपण पाहिलं असेल की अंतरवाली सराटीला आमचे मित्र मनोज भाऊ जरांगे पाटील, हे मित्र म्हणतो कारण आम्ही बरीच वर्ष एकत्र काम करतोय, ते ज्यावेळेस मंत्रालयात आमचे दिलीप दादा आहेत इथे किंवा राजेंद्र भाऊ कोंडरे साहेब आहेत किंवा मराठा क्रांती मोर्चातले बरेचसे समन्वयक आहेत इथे, आमचे महाडिक साहेब आहेत, हे सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. तुमचं चुकून राहिलं असेल, आमचे माने साहेब अगदी अशा परिस्थितीत देखील इथे उपस्थित राहिलेत, रोहन बने साहेब आहेत, बाळा कदम आहेत, आमचे अरुण चव्हाण आहेत, बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आम्ही ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चाचा विषय मंत्रालयात घेत होतो आणि त्यावेळेस आम्हाला हे जरांगे पाटील किंवा आमचे किशोर चव्हाण भाऊ किंवा आमचे व्यंकट शिंदे साहेब, ही मराठवाड्यातली मंडळी यायची, आमचे प्रदीप दादा सोळुंके आणि मनोज आखरे, ही सगळी मंडळी यायची आणि ते केवळ मराठवाड्याचा विषय मांडत होते, केवळ मराठवाड्याचा विषय की आम्ही मराठे 1960 मध्ये निजामामध्ये, म्हणजे भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाल्यानंतर 1960 मध्ये निजामाचं संस्थान खालसा होऊन तिथले मराठे काही महाराष्ट्रात आले आणि काही हैदराबादात गेले. म्हणजे महाराष्ट्रातले मराठे आहेत हे आम्ही महाराष्ट्रात आलो आणि जे हैदराबादात गेले किंवा आंध्र प्रदेशमध्ये गेले तिथल्या लोकांना तिथलं ओबीसी म्हणून आरक्षण मिळतं, मात्र आम्ही महाराष्ट्रात आलो तर आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण का मिळू नये हा लढा त्या किशोर चव्हाणांचा, मनोज जरांगे पाटील साहेबांचा आणि आणखी सर्वांचा होता. हा विषय फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित होता कारण त्या ठिकाणी आरक्षणाच्या त्यांच्या नोंदीच नव्हत्या. आता कुणबी तरी सापडल्यात, काही कुणबी पण सापडतात, मराठा नोंदी देखील त्यांच्या सापडत नाहीये. त्यांचा तो लढा तिथपर्यंत मर्यादित होता. नंतर तो लढा तुम्हाला माहिती आहे, नंतर आंतरसराठीला जो काय हल्ला झाला, लाठी हल्ला, त्या लाठी हल्ल्यानंतर महाराष्ट्रभर चिपळूणमध्ये देखील आम्ही मोर्चा काढला, निषेधाचे मोर्चे निघाले. तोपर्यंत आम्हाला काही वाटत नव्हतं. जरांगे भाऊंना आमचा काही विरोध नाहीये, त्यांचा पाठी त्यांना ज्या काही त्यांचं जो आंदोलन चाललंय त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. आंतरवालीला सराटीला ज्यावेळेस त्यांचं आंदोलन पेटलं, महाराष्ट्रावर गेलं आणि महाराष्ट्रावर गेल्यानंतर असा विषय आला की मराठ्यांना त्यांनी सांगितलं सरसकट कुणबी म्हणून आरक्षण द्या आणि सर्व मराठ्यांना कुणबी हे संदर्भ द्या आणि कुणबी ह्या सर्टिफिकेटवरच सगळ्यांना आरक्षण द्या.
तिथं मात्र आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमचा थोडासा भ्रमनिराश झाला आणि आम्ही जरांगे भाऊंना कळून टाकलं, जरांगे भाऊ आमचं कोकणामध्ये वैशिष्ट्य वेगळं आहे. आम्ही कुणबी म्हणून एक वेगळी आयडेंटिफाईड जात आहे, मराठा ही वेगळी आयडेंटिफाईड जात आहे. आम्ही दोघांमध्ये आम्ही गुन्हेगोविंदाने राहतो. आमच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार नाही. जसा तुमच्याकडे रोटीबेटी व्यवहार होतो तसा आमच्याकडे रोटीबेटी व्यवहार नाही. परंपरा आणि धर्म आणि ज्या काही रूढी आहेत त्या आमच्या वेगळ्या आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. ते जे आरक्षण मिळवत आहेत त्यांनी मिळवलेलं आरक्षण त्यांना मिळतं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. हा त्यांचा प्रश्न उपस्थित असताना आम्ही आणखी त्याच्यामध्ये जाणं हे आमच्या मराठा समाजातील रत्नागिरी किंवा 3 जिल्ह्यातील लोकांना मान्य नव्हतं. आम्ही सर्टिफिकेट घेऊ, पण आम्ही जी सुरुवातीची भूमिका होती आमची मराठा आरक्षणाची ती मराठा आरक्षणच म्हणून घेऊ. आम्हाला कधीच माहित नव्हतं की कुणबी आरक्षण कधी आलं. आम्हाला विरोध नाहीये, ज्यांच्या नोंदी मिळतात कुणबी आरक्षणाच्या त्यांनी घ्याव्या, आमचा कुठे विरोध आहे. बरं हे आता होत आहे का, तर 2004 पासून शासनाचा जी आर आहे, ज्यांना ज्यांना कुणबी नोंदी भेटतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मग मिळालं पाहिजे, ते मिळतंय. मग हे आंदोलन कशासाठी? म्हणून आम्ही ठरवलं की हे आंदोलन करण्यापेक्षा काय होतं आंदोलनामध्ये असंख्य गुन्हे दाखल होतात, अनेक गोष्टी होतात, परत पैसा खर्च होतो, समाजाची एनर्जी खर्च, ऊर्जा खर्च होते. कशासाठी होते? अहो त्या राजस्थानमध्ये गुर्जर समाजाने एवढं मोठं आंदोलन केलं, रेल्वे उखडल्या, 100च्या वर त्यांची लोक मारली गेली, तरी आरक्षण मिळालं का? नाही. कायदा हा सर्वांना सारखा आहे. म्हणून आम्ही विचार केला कुणबी सर्टिफिकेटचं आरक्षण सर्वांना मिळेल का? मोठमोठे आमचे कोंढरे साहेब इथे आहेत, असे अनेक दिग्गज लोक ज्यांनी याचिका दाखल केल्या त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्या. ते म्हटले सर सकट कुणबी आरक्षण मिळणार नाही. मग माझा कोकणातला मराठा जाणार कुठे? मग आम्ही कोकणातल्या मराठ्यांनी कुणाचाही द्वेष न करता, कुणाच्याही हिस्साची भागीदारी न घेता, कुणाचाही आम्हाला कोणत्या कमी लेखनाचा विषय नसताना, पण जर आमची मागणी जर आम्ही मांडायची नसेल तर कुठे मांडायची? आणि म्हणून आम्ही हा मेळावा घेतोय की मुंबईच्या जे काही मंत्रालयात लोक बसलेले आहेत किंवा जे मुख्यमंत्री आहेत सगळे आहेत, त्यांना आम्हाला सांगायचं आहे की मराठा, कोकणातला मराठा हा आरक्षण केवळ मराठा म्हणूनच घेईल. आणि ते आरक्षण आजही गायकवाड आहे म्हणून टिकून आहे, त्याला क्युरिटी पिटिशन मध्ये अडकलेले आहे. त्या आरक्षणाची आम्ही वाट बघू, पण तोपर्यंत करायचं काय बांधवानो, हा विषय होता. मग आम्ही असं ठरवलं, आतापर्यंत अण्णासाहेब पाटलांपासून जे आरक्षण आपल्याला समोर आहे, अण्णासाहेब पाटलांनी पहिल्यांदा स्वतःला शहीद होऊन दिलं मराठा आरक्षणासाठी, आणि त्या आरक्षणाची मागणी होती मराठ्यांना आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे. त्याच्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील आले, त्यांनी सांगितलं आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे. त्याच्यानंतर आमच्या शालीनताई पाटील, म्हणजे एकंदरीत मराठ्यांची मागणी काय होती, आम्हाला आरक्षण मागास नसून आम्हाला आरक्षण आर्थिक निकषावर पाहिजे. पण घटनेमध्ये तरतूद नसल्या कारणाने त्या आरक्षणामध्ये आपल्याला मिळणार नाही, म्हणून आपण तिकडे जास्त डोकं फोडलं. म्हणजे आपले 2 शहीद झाले लोक, तरी आपल्याला ते आरक्षण मिळणार नाही, कारण ते घटनेतच तरतूद नव्हती. परंतु त्याच्यानंतर आता जी 103वी घटना दुरुस्ती झाली आणि त्याच्यामध्ये EWS नावाचं जे आरक्षण आलं, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, आणि त्या सेक्शन खाली 10% आरक्षण आज या समाजाला देण्यात आलंय. मी म्हणतो हेच मराठा आरक्षण आपण समजलं पाहिजे. आणि आम्ही एक दिशा ठरवली की आपण असं करूया, हे 10% आरक्षण, ह्या 10% आरक्षण मध्ये कुठलीही जात नाही, ज्या काय जातींना आरक्षण आहे त्या जाती ह्या 10% मध्ये येत नाहीत. मग कोण राहिलं? ज्यांना आरक्षण मिळत नाही त्या जाती राहतात. मग एवढं जर संधी असताना आम्ही आमची जात बदलून का घ्यावी, हा आमच्या समोर प्रश्न आहे. कारण आम्ही स्वाभिमानी मराठी आहोत. शिवाजी महाराजांनी राजधानी कोकणात काढली, कारण त्यांना माहिती होतं हा कोकणी मराठा आहे, हा आम्हाला कधी दगा देऊ शकणार नाही. आणि हा मराठा कायम टिकून राहण्यासाठी आज हा कोकण मराठा पेटलेला आहे. मराठा अस्मिता, मराठा जात आमची टिकून राहिली पाहिजे, आमचा स्वाभिमान टिकून राहायला पाहिजे. कुणाचाही द्वेष म्हणून नाही दादा, सांगतो तुम्हाला, कुणाचाही नाही. कुणबी बांधव आज आमचे तिथे हालाकीचं जीवन जगतात. डांग कोंढरे साहेबांनी सांगितलं मला, डांग जिल्ह्यातील गुजरात मधल्या जी काही कुणबी समाजातील लोक तिकडे आहेत, ती आदिवासी म्हणून त्यांनी आरक्षण मिळवले, ते एसटी मध्ये गेले. आदरणीय शामराव पेजांची मागणी आहे की रत्नागिरी जिल्ह्यातले जे काही कुणबी आहेत ते त्या डांग जिल्ह्यातल्याची साधर्म आहे, त्यामुळे आमच्याकडे पण एसटीचं आरक्षण मिळवून त्यांची ती मागणी प्रलंबित आहे. असं असताना आम्ही पण त्या आरक्षणात जायचं का, हा मुद्दा आहे. म्हणजे ते गेले तिकडे म्हणून आम्ही पण तिकडे जायचं, असं जात बदलून कुणाला आरक्षण मिळत नसतं. म्हणून हा लढा आहे, कुणाच्या विरोधात हा लढा नाही, हे समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून माझं कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि चिपळूण तालुक्यातल्या मराठ्यांना सांगणं आहे
आपण कुणाच्या विरोधात लढा लढत नाही आहोत, पण जे काही होणार नाहीये त्याच्या मागे आम्ही लाखोचे खर्च का करायचे, लाखोचे मोर्चे का काढायचे, जेसीबीनं फुलं का व्हायची, हेलिकॉप्टरने आम्ही आरक्षण कृपवृष्टी का करायची, एकीकडे आम्ही आरक्षण मागायचं आणि अशा प्रकारे जर आम्ही दाखवत असू तर हे आरक्षण मिळण्यातलं नाही. आम्ही आरक्षणाच्या पुढे घेऊ. आमचा समाज प्रगतीच्या दिशेने कसं असेल, जे उपलब्ध आहे संधी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, सारथी या माध्यमातून याच्या पुढचं आरक्षण आम्ही आणि याच्या पुढे याप्रमाणे आम्ही समाजाला पुढे घेऊन जाण्याचा आम्ही विचार केलेला आहे. आणि म्हणून क्षत्रिय मराठा समाजाची ही भूमिका आज रत्नागिरी जिल्ह्यात स्थापन झालेली आहे. ही जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याचा आता जे विस्तार झालेला आहे आणि ते आता कोकणापर्यंत गेलेला आहे, मुंबईपर्यंत गेलेला आहे. हा विस्तार वाढत जाईल आणि आमच्या भूमिकेला मान्य करण्यासाठी इतर जिल्ह्यातील लोक आले. त्या सर्वांचं आणि तुमचं मनापासून स्वागत करतो. आम्हाला आरक्षण हवंय, ते पण मराठा म्हणून हवंय. एक मराठा, एक मराठा. धन्यवाद. जय हिंद. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा. आता जरा जोर आल्यासारखं वाटतं. मराठ्यांची सवय जरा दणदंडी पाहिजे, आवाज आलाच पाहिजे. नाही आज या मराठ्यांच्या मराठा मेळाव्याला आपण जे आवर्जून उपस्थित राहिलात त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर कोकणातील मराठ्यांनी, स्वाभिमानी मराठ्यांनी ही जी भूमिका घेतली आहे, या भूमिकेला पाठिंबा द्यायला आपल्या कोकणापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातून लोक आले, त्यांच्यासाठी पण टाळ्या झाल्या पाहिजेत. कोल्हापुरातून दिलीप पाटील आले, सांगलीमधून विलासजी आलेत, आमचे विजयसिंग महाडिक आलेत, औरंगाबाद मधून रवी काळे पाटील आलेत. यांच्यावर 25 केसेस आहेत फक्त मराठा क्रांती मोर्चाच्या आहेत. तुषारजी काकडे आलेत पुण्यामधून, मुंबईतून आमचे क्रांती मोर्चा सभा आलेले आहेत. इथे सगळे इंग्रजी सावंत वगैरे बसले. या सगळ्यांवर केसेस आहेत. मी असं समजू का तुमच्या सगळ्यांचा आमच्या भूमिकेला पाठिंबा आहे? आज आपण हा जी मराठा मेळावा घेतलेला आहे, या मेळाव्याच्या तयारीसाठी किंवा लोकांमध्ये जाऊन त्यांची भावना समजून घेण्यासाठी मी अक्षरशः तालुक्यातील गावागावात गेलेलो आहे. आणि ह्या गावागावात गेल्यावर मला लोकांच्या इथल्या भावना कळल्या. अभिमान स्वाभिमान काय असतो ते कळलंय. आपल्याकडे आमदार माने साहेब बसलेत. साहेब, लोकांनी सांगितलं आम्ही गरीब आहोत, गरीबच मरू, पण आमची जात सोडणार नाही, आरक्षणासाठी आम्ही कुणबी म्हणून घेणार नाही. याच्या पाठीमागचा स्वाभिमान लोकांनी लक्षात घेतला पाहिजे. आमच्या सुधीररावांनी आता तुम्हाला मराठाची हिस्ट्री सांगितली. जी आता आंदोलनं चाललेली आहेत, का आमच्याबद्दल खोटं पसरवलं जातं की आम्ही मराठा समाजात फूट पाडतोय म्हणून. या जरांगे पाटलांनी जी आंदोलनं केलेली आहेत, या आंदोलनाला मी स्वतः जाऊन तिकडे उपोषण सोडवलेलं आहे त्यांचं. आम्ही स्वतः मुंबईतून जाऊन हे साक्षीदार आहेत सगळे, तिकडे आंदोलन आम्ही पाठिंबा दिलेला आहे. जेव्हा सराटीत पोलिसांनी हल्ला केला, त्या हल्ल्याचा निषेध आम्ही मुंबईत केलेला आहे. त्याच्या केसेस पडतात आमच्यावर. आम्ही तेव्हाही बरोबर होतो, आजही बरोबर आहोत. पण प्रश्न जेव्हा आमच्या जात अस्मितेचा आला, त्यावेळेला आता आम्ही उठून उभे राहिलोय. आम्ही फूट पाडतोय. फूट कोणी पाडली आहे? इथे सगळे पत्रकार बंधू आहेत. टीव्ही मध्ये न्यूज चॅनल जात आहेत, दाखवले जात आहेत की आम्ही मराठ्यांमध्ये फूट पाडतोय. फूट आम्ही नाही पाडत आहे, मराठ्यातील मराठ्यांना बाजूला घेऊन फूट पाडली जाते. अरे तुम्हाला आरक्षण पाहिजे तर तुम्ही घ्या, आमची कोणाला नाही, आमचा कोणाला विरोध नाही, जरूर व्हा. आज हे जे मराठा किंवा बाकी समाजाचे लढाई लावले जातात, मराठा ओबीसी वाद लावला जातोय. काय म्हटलं जात आहे? आपण म्हणतो ना मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे, याच्यातून याला विरोध केला जातोय. कोण तो ओबीसीचा नेता विरोध करतो? अरे 383 जात मधली तुझी एक जात आहे, तू कोण आम्हाला सांगणार ओबीसीत येऊ नका म्हणून? ज्या वेळेला एखादी समिती नेमली जाते आणि त्या समितीतर्फे ज्या वेळेला सिद्ध केलं जातं की हा समाज खरोखर मागास करण्यात पात्र आहे, त्यावेळेला तो ओबीसीचाच होतो. त्यावेळेला तुम्ही कोण आम्हाला सांगणार की तुम्ही ओबीसीत येऊ शकत नाही? त्यामुळे ही अशी दिशाभूल करायची नाही. 50% आपल्याला गाजर दाखवलं की 50% आरक्षण, 50%. अरे आमचं एकच म्हणणं आहे, आरक्षण आम्हाला पाहिजे तर ते फक्त मराठा म्हणून आणि ते टिकणार. जेवढी सरकार आली गेलं 20-30 वर्षामध्ये, त्या सगळ्यांनी कोणी सांगितलं नव्हतं आम्हाला की आम्ही तुम्हाला आरक्षण कुणबीतूनच देऊ का ओबीसीतून, फक्त देतो म्हणून सांगितलं ना. आज द्या, आमच्यात भांडणं लावू नका, आमच्यामध्ये भांडणं लावू नका. आमचा प्रॉब्लेम झालेला आहे की आमच्यातलेच लोक आता अभ्यासक झालेले आहेत आणि सरकारला सूचना देतात कुठून द्या, इकडून द्या, तिकडून द्या. आमची भूमिका आहे, आम्हाला आरक्षण फक्त मराठाच द्या, ते टिकणार द्या. कसं द्यायचं ते सरकारने ठरवायचं. किती समाज गेले अजूनपर्यंत ओबीसी मध्ये? जवळ 400-450 जाती गेल्या.
कोणी सांगितलं की आम्हाला आरक्षण असं द्या तसं, आणि कोणाला विरोध केला होता त्यांनी? आता 2014-18 पर्यंत कोणते साहेब इथे आहेत, जाती गेल्या ओबीसी, तेव्हा यांचा कोणाचा विरोध येतो नाही. मराठा समाजाला काय मिळत असताना यांचा विरोध काय येतो? म्हणून तुम्हाला आम्हाला एकत्र उभं ठाकलं पाहिजे. ज्या वेळेला मराठा अस्मितेचा प्रश्न आला, अरे आपण छत्रपतींचे मावळे, छत्रपतींनी स्वराज्य केलं निर्माण, त्यावेळेला 18 पगड जातीच्या मावळ्यांना घेऊन निर्माण केलं. पण जसं आरक्षणाची गोष्ट आली, जे जे समाज आधी मराठा साळी, मराठा कोळी, जे जे मराठा लावत होते त्यांनी आपलं मराठा काढला आणि ते आरक्षणात गेले, आणि आज मराठा एकाकी पडलाय. अशा वेळेला हे षडयंत्र येतं की मराठ्यांना कुणबी नाही बनवत आहेत. एक लक्षात घ्या, मराठ्यांना नाही कुणबी बनवत. जे ऑलरेडी कुणबी आहेत तेच त्यांच्या घरी जात आहेत. उरतोय तो आम्ही स्वाभिमानी मराठा. आज ही दिशाभूल काय केली जाते हे जसं दिसतंय तसं सोपं नाहीये. आज आपण नशीबवान आहोत की आपल्याला मार्गदर्शन करायला साक्षात कोंढे साहेब इथे आलेले. 30-40 वर्षाची लढाई असतील, कित्येक याचिका असतील, अभ्यासात एक नंबर माणूस आपल्या इकडे आलेला आहे. कोंढे साहेब, आज आम्ही चुकतोय, आमची भूमिका चुकते, तर आज तुम्ही आम्हाला इथे चूक म्हणून ठरवायचं आहे, आम्ही सगळे मान्य करू. पण आमची भूमिका बरोबर असेल तर आमच्या बरोबर राहायचं आणि आमच्या पाठीवर हात ठेवायचा. तुम्ही आमचे मार्गदर्शक म्हणून तुम्ही इथे उभं राहायचं. काय भूमिका आहे आमची? की मराठ्यांना कुणबीकरण मान्य नाहीये. अहो, कोकणामध्ये कुणबी हा कष्टकरी समाज आहे. खरोखर चांगली लोक. कोकणात मराठा कुणबी वाद बिलकुल नाही. ते कष्टाने खातायत. कोकणात मराठा कुणबी एकोप्याने गुणागोविंदाने नाचतायत. हा वाद इथे का लावताय? आणि जे विदर्भ मराठवाड्यात सर्टिफिकेट काढून कुणबीकरण केलं जातंय, आमच्याकडे तसा प्रकार नाही. आमच्याकडे कोकणामध्ये मराठा समाज आणि कुणबी समाज या जाती व्यवस्था, आमचे रीतभात, देवस्थानचे आमचे प्रकार हे वेगळे आहेत, आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. याद्वारे कोणाला काही कमी लेखाचा आमचा काही मानस नाही, विचार नाहीये. पण आम्ही एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतो. फक्त जात बदलासाठी आम्ही जाऊ शकतो का कुठे दुसऱ्या संस्कृतीमध्ये? उद्या अजून कुठल्या ST SC मध्ये गेलं तर तुम्ही ते घेणार का? म्हणून हे आम्हाला मान्य नाही. यासाठी मराठा समाज ही जात अस्मिता टिकवायला हा स्वाभिमानी कोकणी बाहेर पुढे उभं राहिलेला आहे. भविष्यात जेव्हा जर मराठा जात टिकली जाईल तर ती ह्या कोकणी माणसामुळे असेल. एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी झाल्या पाहिजे. काय चुकलं आमचं? आज आम्ही शिकलेली लोक आहोत. आम्ही शिकलेली लोक असताना, आम्ही शिकलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करताना आम्ही अभ्यासही करतोय. कुणबी मध्ये काय जायचं साहेब? मुळात ओबीसीला 18 ते 19% आरक्षण आहे. कुणबी समाजातलं त्यातलं 4 ते 4.5% मिळते. आज एवढा करोडोचा समाज परत तिकडे 4% झालायचा. बऱ्याचशा गोष्टी आमच्या तुमच्यासमोर बोलता येत नाही. आरक्षण नसताना पण आम्हाला आरक्षणाचे लाभ मिळवून घेतो आम्ही सरकारकडून. याच्यासाठी आम्ही आंदोलनं केलेली आहेत. याच्यासाठी आम्ही केसेस अंगावर घेतलेले आहेत. कायदा सांगतो, ज्यावेळेला तुम्हाला एक आरक्षण मिळतं त्यावेळेला दुसऱ्या आरक्षणाचे लाभ घेता येत नाही. जर हे लाखाचे करोडोचे मोर्चे जर गेले मुंबईत आणि एक GR निघाला की सरसकट कुणबीकरण करण्याचा, तर मराठा समाज ना घर का ना घट का राहील. आज EWS मध्ये आम्हाला जे आरक्षण मिळतंय त्या 10%, 7 ते 8% प्रतिनिधित्व मराठा समाज करतोय. उद्या सगळ्यात पहिलं तुमचं ते बंद होईल. ज्या वेळेला तुमचा कुणबीचा आरक्षणाचा जो GR येईल त्यावेळेला सगळ्यात पहिलं तुमचे आपले सर्वांचे हितचिंतक कोर्टात जातील, त्याच्यावर स्टे आणतील. मग आम्ही काय करायचं? मराठा समाजाला एका बाजूला एकटं टाकायचं, एक त्याच्याचा हा विचार चालेल. हा विचार आम्ही सक्सेस होऊन देणार नाही. आज मराठा समाजासाठी काही करायचं झाले, एकजुटीने उभं राहिलं पाहिजे. म्हणून तुमच्या सगळ्यांचे इथे जे आमचे समन्वयक आले, जिल्ह्यातून आम्हाला प्रतिसाद मिळतोय. एवढंच नव्हे तर कुणबी आणि ओबीसी समाजातून आपल्याला फोन आलेले आहेत की आमचा तुमच्या भूमिकेला पाठिंबा आहे, की तुम्ही आमचा सन्मान केलेला आहे. कोकणामध्ये शांतता राखण्यासाठी जे आम्ही प्रयत्न केले, अहो विदर्भ मराठवाड्यात सगळीकडे समाज भांडतायत. कोकणात शांतता प्रस्थापित आहे, ती या आमच्या लोकांमुळे. काय म्हणून लोकांना दिशाभूल करायची की आम्ही आरक्षण देतो? अहो, मुख्यमंत्री ज्यावेळेला सांगतात सरसकट कुणबीकरण शक्य नाही, अभ्यासक सांगतात, तरी पण हे टुमणं लावून धरलं जात आहे. कशासाठी? का? म्हणून मराठा आरक्षण याची मागणी होती ना गेली 40 वर्ष आमची. अण्णासाहेब पाटलांनी यावेळेला हा लढा याच्यासाठी लढला नव्हता साहेब, मराठा म्हणून आरक्षण द्या. अहो, आमची जात शिल्लक ठेवा. आज जर कुणबीकरण झालं तर तुमची मुलं सर्टिफिकेटवर आज कुणबी लावतील, त्यांची मुलं लावतील. तिसऱ्या पिढीला मराठा ही जात नष्ट झालेली असेल, म्हणून ती टिकवायसाठी आम्ही उभे राहिलेलो आहे. काय घोषणा देतो आपण? मराठा क्रांती मोर्चे उभे राहिले, आणि हा जो आम्हाला एक छत्रपतींचा एक सन्मान मिळालेला आहे, मान मिळालेला आहे, क्षत्रिय मराठा म्हणतो आम्ही. काय घोषणा देतो आम्ही? एकदा घोषणा ऐकू येईल मला आपली मराठ्यांची. एक मराठा,
कुणबी झाल्यावर काय बोलाल तुम्ही? काय बोला काय बोला हा एवढाच फरक आहे, हा एवढाच फरक आहे. याच्यासाठी तरी जागे व्हा. कोकणात आता आमच्या विरुद्ध बोललं जाते की नाही समाजाला दिसवलं काय त्या लोकांच्या डोक्यात भरलं. आम्ही आज सांगतो एकत्र या, तुमची भूमिका आम्हाला पटवा, आम्ही तुमचे होतो, पण आमची भूमिका पटली तर आमच्या बरोबर या. हे असे मध्ये मध्ये बॅनर टाकून करू नका. हे मध्ये मध्ये बॅनर टाकून आज समाजात दुपरी माजवायचा जो प्रयत्न झाला याला आम्ही शांततेने अजून घेतलंय. याच्यानंतर ही शांतता होईल की माहिती नाहीये. ज्यांना कुणबी व्हायचे त्यांनी जा, पण याच्यानंतर मराठा म्हणून नाव लावू नका आणि एक मराठा लाख मराठा ही घोषणा देऊ नका. हा स्वाभिमान आम्ही जिवंत ठेवण्यासाठी उतरतोय. आज इथे हजारोंच्या संख्येने मराठा जमलेले आहेत. हे जे आक्रमण होत आहे साहेब, दोन गोष्टी आहेत. एक आमचा स्वाभिमान की आम्हाला कुणबी नाही व्हायचं, आणि दुसरं टेक्निकल. जर टेक्निकल होत असेल तर तुम्ही आज आम्हाला समजून सांगायचं, पण स्वाभिमानाचा भाग आहे तर आम्ही तो स्वाभिमान सोड नाही कुठलाही परिस्थितीत. मराठे आज इथे जमलेत. उद्या जर कुठलं आक्रमण झालं आणि जर सरसकट कुणबीकरण प्रयत्न करायचा झाला तर आज इथे जमलेले चिपळूण मधले हजारो मराठे मुंबईवर येणार का? मुंबईवर चाल करायची का? माझ्या बरोबर बोलायचं सगळ्यांनी. धर्म मराठा कर्म मराठा, धर्म मराठा कर्म मराठा, जात मराठा स्वाभिमान मराठा, जात मराठा स्वाभिमान मराठा. आज मी तुम्हाला इथे उपस्थित सगळ्यांना सांगतोय, जी लढाई आपण लढतोय अरे आपली पुढची स्वाभिमानाने सांगू शकू आम्ही छत्रपतींचे मावळे, आम्हीच मराठे टिकलो. या बाकीच्या जाणाऱ्या बोडक्यांनी सांगायचं नाही की तुम्ही हे नाव लावायचं नाहीये. लक्षात घ्या, आमच्यावर तुम्ही दोषारोप करता, आमच्यावर दोषारोप करता. आज मी सगळ्यांना सांगतो इथे, क्षत्रिय मराठे कट्टर मराठ्यांना सांगतो इथे, हे जर आपल्या विरुद्ध उठले तर आज यांना इथेच ठेवतात. या इथेच ठेवतात. लोकांना यांचं खरं वाटायला लागले. अहो साहेब, आमचं चुकतं काय? आम्ही लोकांकडे जातो, लोकांची भूमिका घेऊन तुमच्यावर मांडतोय. गावागावात तुम्हाला मी भेटलेलो आहे, बरोबर आहे? प्रत्येक गावात बरोबर हात करावरती मी भेटलेलो आहे की तुम्हाला प्रत्येक गावात भेटलेलो आहे. साहेब, गावात लोकांचं म्हणणं आहे, लोक म्हणतात आम्ही गरिबी राहू, उपाशी मरू, पण आम्ही हे लावून घेणार नाही. आज तुम्ही सरकारच्या मार्फत इथे दिलीप पाटील आहेत, त्यांचं सरकारशी चांगलं उठणं बसत आहे. तुम्ही मराठा आणि कुणबी, तर कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये ज्या ज्या वेळेस लढे तयार झाले ते मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की त्या प्रत्येक लढ्यामध्ये राजेंद्र कोंढरे, मराठा महासंघ, माझ्या सहकाऱ्यांनी, समता परिषदेने ज्या कुणबी प्रमाणपत्राला विरोध केला त्यावेळेस न्यायालयीन लढे केलेले आहेत. हे पहिलं मी तुमच्या समोर स्पष्ट सांगतो. याचं कारण सांगतो तुम्हाला. आपला जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र 3 प्रांतामध्ये विभागलेला होता. मध्य प्रदेशचे जे काही 8 जिल्हे आहेत, अमरावती वगैरे सगळा पार्ट हा सीपी बेरार मध्ये होता. हे सगळ्या मराठ्यांनी नीट लक्षात घ्या. मराठवाड्यातले 8 जिल्हे हे हैदराबाद निजाम संस्थांमध्ये होते, नीट लक्षात घ्या. उर्वरित आपला बेळगाव पासून कोल्हापूर, सातारा, सांगली, धुळे, नंदुरबार हा सगळा जो पट्टा होता हा मुंबई प्रांतामध्ये होता, पार नाशिक डिव्हिजन पासून ते धुळ्यापर्यंत. हे 3 प्रांत 1956 ला एकत्र झाले, नीट लक्षात घ्या. 1956 साली. आणि 1960 ला एकसंघ महाराष्ट्र अस्तित्वात आला. मग ब्रिटिश काळातलं रेकॉर्ड लिहिण्याची पद्धत ही विभागनीय आणि जिल्हानिहाय वेगळी वेगळी आहे. आणि मराठवाड्यामध्ये रेकॉर्ड लिहिण्याची पद्धत ही निजामकालीन त्यांच्या हैदराबादच्या संस्थांच्या रेकॉर्ड लिहिण्याच्या सिस्टीम प्रमाणे, नीट लक्षात घ्या. त्यामुळं इतिहासामध्ये डॉक्टर इरावती कर्वेंपासून ते अनेक इतिहास संशोधकांनी, तर अमरावतीचे डॉक्टर के.जी. देशमुख, दुसरे खाशीराव देशमुख यांनी लिहिलेल्या क्षत्रिय मराठ्यांच्या इतिहासाच्या पुस्तकापर्यंत मराठा आणि कुणबी या संबंधाने अनेक वेगवेगळे प्रबंध आहेत. ते मराठा समाजाने वाचले पाहिजेत. हे वाचण्याचा संदर्भ काय माहितीये का? की समाजामध्ये आपल्यापेक्षा कोणी हलका, नीच ही भावना निर्माण करून समाज मोठा होत नाही. पहिली गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. तुमचं श्रेष्ठत्व हे तुमच्या कर्तृत्वावर ठरतं.
मी नुसता मिशा पिळून काहीतरी मी मोठा आहे असं म्हणून तुमचं श्रेष्ठत्व आता मार्केटमध्ये टिकण्याचे दिवस गेलेले आहेत. म्हणून मी या ठिकाणी आता आकडेवारी मुद्दा मांडली की आरक्षण मागण्याची वेळ आम्हाला का आली तर 2021 मध्ये 32,663 एवढे व्यवहार सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात झालेत. लक्षात ठेवा. कशाचे? जमीन विक्रीची. त्याच्यानंतर 2022 मध्ये 32,507 लोकांनी जमिनी विकल्या 3 जिल्ह्यांमध्ये. आणि 2023 मध्ये 34,526 व्यवहार. मी आता आकडेवारी विभागाकडनं मागून तुम्हाला हे सांगतोय. एका बाजूला आम्ही क्षत्रियत्व टिकवायचे आणि दुसऱ्या बाजूला आरक्षण मागण्याची वेळ काय होती त्या कारणांकडे आम्ही बघणार नाही, आम्ही अभ्यास करणार नाही. म्हणजे आम्ही आमच्या अंगावरचे कपडे काढणार आणि सगळं गेल्यानंतर आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे हे मराठ्यांनी अत्यंत लक्षात घेतलं पाहिजे. मग ह्या कुणबी आणि मराठ्याचा नेमका फरक काय आहे तर कोल्हापूर, बेळगाव, सातारा, सांगली ह्याच्यामध्ये जे डोंगरी पट्टे आहेत नीट लक्षात घ्या. ते सातारा, पुढे नंतर आला तुम्ही पुणे जिल्हा, भोर तालुका, मोहोळ असे ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये जवळपास 70% लोकांच्या नोंदी कुणबी आहेत. या 70% लोकांच्या नोंदी असल्यानंतर जो सपाट प्रदेश आहे पश्चिम महाराष्ट्रातला तिथं नोंदी कमी आहे. आमच्या पुणे जिल्ह्याचं जर सांगायचं झालं तर आमच्याकडे बारामती, इंदापूर आणि दौंडमध्ये नोंदी सापडत नाहीत. पण तुम्ही खंडाळ्याचा घाट उतरला कात्रजचा तर शिरवळपासून ज्या नोंदी सुरू होतात तर भोर वेल्ल्यापासून तर अगदी तुम्ही वडगाव मावळच्या हद्दीपर्यंत गेला सगळे कुणबी सापडतील. त्याच्यानंतर तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये जा. माझ्याकडे नगर जिल्ह्यातली आता आकडेवारी माझ्या हातामध्ये आहे. नाशिक डिव्हिजन मध्ये 1,27,227 लोकांनी कुणबी प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी घेतलेल्या आहेत आणि कुणबी मराठाच्या 5,312 आहेत. त्याच्यानंतर अहमदनगरमध्ये 53,296, जळगाव 40,272, धुळे 75,420, नंदुरबार 2,611 असे 2,98,000 व्हॅलिडिटी ह्या 15 वर्षामध्ये 1986 ते 2023 आहे. मग आता मागाशी मी जे सांगितलं की डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी जे नागपूरचे आता एक अभ्यासक आहेत त्यांचं नाव बबनराव तायवाडे यांनी कुणबी आरक्षणाच्या दाखलेच्या आंदोलनाला पहिला विरोध केला. या विरोधामध्ये 2 कारणं काय होती की कुणबीचं जे काही मराठा आणि कुणबीचे संबंध आहेत त्याच्यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा झाडीपट्ट्याच्या अलीकडे जेवढा मराठा समाज आहे त्याच्यातल्या 70% लोकांनी डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या त्या काळच्या जनजागृतीमुळं आपल्या जातीच्या पुढे मराठा लावलं. ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये, करवीरमध्ये छत्रपती रायश्री शाहू छत्रपतींचा ज्यावेळेस विषय आला वेदोक्त प्रकरणाचा त्यावेळेस क्षत्रियत्वाच्या क्लेम मधनं 19 जातींनी आपल्या नावापुढे मराठा लावलं. 19 जातींनी, नुसत्या मराठ्यांनी नाही लावलं, 19 जातींनी. आणि हे जवळपास 1968-70 पर्यंत हे रेकॉर्ड आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक आर्काइव्ह डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पण नेमका फरक कुठं आहे तर सिंधुदुर्ग पासून ते रत्नागिरी पासून रायगड, पालघर जिथं हे जी कुणबी नोंद आहे हा कुणबी समाज वेगळा आहे आणि इथला मराठा समाज वेगळा आहे. कारण कुणबीमध्ये 55 प्रकार आहेत, कोणालाच माहित नाही. कुणबीमध्ये 55 प्रकार आहेत. जसं पाटलांमध्ये अनेक पाटील असतात, देशमुखांमध्ये असं पाटील असतात. कुणबी हा शब्द कमी लेखू नका. कारण जगनिर्मिती ज्याच्या कष्टातनं निर्माण होती, जो कुणबावा करतो, तो शेती करतो, तो कुणबी आहे. आणि त्यांनी क्षत्रियत्वाचा क्लेम करत स्वराज्य टिकवण्यासाठी, रक्त सांडण्यासाठी ढाल तलवार हातात होती. एका हातामध्ये कुदळ फावड आहे आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार आहे, म्हणून तो मराठा झाला. मराठा हे शास्त्र धर्माचं, क्षत्रियत्वाचं, प्रादेशिक वाचक, अभिमान वाचक. राष्ट्रगीतामध्ये मराठा शब्द आहे, जात म्हणून नाही, अभिमान वाचक म्हणून आहे. महाराष्ट्राच्या बाहेर कुठलाही माणूस दिल्ली बिल्लीला गेला तो कोणत्याही जाती धर्माचा असतो तरी त्याला मराठा म्हणलं जातं. का? मराठा ही व्याख्या आहे, त्याला एक परंपरा आहे, त्याला एक इतिहास आहे, तो एक वारसा आहे.
तो आणि कुणबी आहे आपण तोडू शकत नाही. परंतु एखादा समुद्र असतो, तसा वरळीच्या सीपेसला आहे ते पार गोव्याच्या पर्यंत आहे, पण ज्या ज्या भूमीला जिथे समुद्र टेकतो तिथल्या संस्कृती, तिथल्या चालीरीती या वेगळ्या असतात, नीट लक्षात घ्या. आणि म्हणून कुणबी आणि मराठाच्या संबंधाने आपल्या विभागापुरता आपण विचार केला तर त्याचा एक अर्थ वेगळा निघू शकतो, परंतु तुम्ही दुसऱ्या बाजूने बघितला तर त्याचा अर्थ दुसरा निघू शकतो. म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास निम्म्या लोकांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट ऑलरेडी आहे, तर निम्म्या लोकांनी काढलेली नाही आणि काढू शकत नाही, काहींना मिळू शकत नाही. कारण कायदा जो आहे देण्याचा सर्टिफिकेटचा तो मी सरळाने सांगणार आहे. म्हणून हा पश्चिम महाराष्ट्र झाल्यानंतर तुम्ही नगर जिल्हा घ्या. ज्या वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण सुरू झालं त्यावेळेस कुणबी प्रमाणपत्रावर इलेक्शन लढवण्याचं प्रमाण जास्त झालं आणि मग महात्मा समता परिषदेने याच्याविषयी अनेक केसेस केल्या. सुधीर, त्याच काळामध्ये नगर जिल्ह्यातला बाळासाहेब होले विरुद्ध जगन्नाथ चव्हाणची जी केस न्यायमूर्ती मारला पुढे झाली, त्याच्यातनं महाराष्ट्रातल्या सगळ्या कुणबी लोकांचे सर्टिफिकेट झाले, तुमच्या पण लोकांचे बंद झाले. संभाजी ब्रिगेडनी नाशिकला त्यावेळेस पत्र दिलं होतं, मला आठवतं, सुधीर तुम्हाला माहित नव्हते. आणि ते सर्टिफिकेट दिल्यानंतर औरंगाबादच्या 2 वकिलांना पुण्यामध्ये बोलवून कोल्हापूरचे उपमहापौर प्रकाश पाटील यांचा न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी दिलेला निकाल तो अन्वयार्थ आम्ही लावून पुण्यामध्ये मोहोळ नावाच्या माणसाला पहिलं सर्टिफिकेट दिलं, तो ओबीसीत गेला. आता त्या काळात काय होतं तर आर्थिक निकषावरच आरक्षण नव्हतं, ओबीसीत जाण्यासाठी हा पर्याय उपलब्ध होता, म्हणून तो लोकांनी घेतला. म्हणून आम्ही आंदोलन असं केलं की त्या कुणबी सर्टिफिकेटमध्ये कुणबी डॅश मराठा सर्टिफिकेट द्या. 1 जून 2004 रोजी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा प्रकारचं प्रमाणपत्र द्यायला सुरू झालं, ज्याची नोंद आहे त्याला. बरोबर. आता विदर्भात नेमकं काय झालेलं आहे तर आज जी काही 100 सर्टिफिकेट बाजारामध्ये आहेत त्यापैकी फक्त मराठवाड्यामध्ये 2% लोकांना सर्टिफिकेट मिळतात, बाकी मिळत नाही. आणि जी मराठवाड्याची मागणी आहे की आम्हाला सर्टिफिकेट आमची जर नोंद असेल तर आम्हाला दिली पाहिजे तर दिली पाहिजे. कारण जी लोक इच्छा आहे की ज्या माणसाने ते मागणी केले, कायद्यात तरतूद आहे, तुम्ही आम्ही काय करू शकत नाही, आणि ज्याला नाही घ्यायचं तो नाही म्हणू शकतो. मग आता नेमका प्रश्न कुठे आहे की विदर्भामध्ये पंजाबराव देशमुखांच्या चळवळीमुळं त्यांनी कुणबी करून घेतलं, त्यांना आरक्षण मिळालं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये केलं, नगरमध्ये केलं. राहिलेला जो पार्ट आहे तो तुमचा पूर्णपणे कोकण बेल्ट आणि मराठवाडा. मराठवाड्यामध्ये इम्पेरिकल गॅझेट पासून अनेक गॅझेटियरमध्ये नोंदी आहेत, पण त्याचं कन्व्हर्शन मराठा कसं झालं याचं जर लिंकअप झालं तर त्या ठिकाणी 25 ते 30%, 40% लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. मराठा कुणबी मिळतंय आणि ते दिलेलं आहे. एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना मान्य करायला पाहिजे की जरांगे पाटील यांनी जे काही आंदोलन उभं केलं, या आंदोलनामुळं सगळ्या ऑफिसमधलं रेकॉर्ड जिवंत झालं आणि ते रेकॉर्ड आता कॉम्प्युटराइज होऊन प्रत्येक वेबसाईटवर घेतलं पाहिजे. मराठा आंदोलनाचा हा पण एक विजय आपण मानला पाहिजे. आता दुसरा महत्वाचा विजय काय माहितीये का की राहिले आपण आता मराठे की यांच्या आरक्षणाचा प्रश्न आपल्याला कसा सोडवायचा. पहिली गोष्ट काय झालेली नेमकी की मराठा समाजाने फेसबुक इंडस्ट्रीवर फार मोठ्या प्रमाणावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संभ्रम तयार झालेले. म्हणून माझ्या चळवळीतल्या सर्व लोकांना अशी विनंती आहे, तुम्हाला जर कोणाला शिव्या द्यायची असेल तर फोन करून निश्चित द्या, परंतु कुणाला ते आज वारंवार मराठा समाजाविषयी आग वागतात. त्यावेळेस पहिली पत्रकार परिषद इथं काकडे बसलेत आम्हीच घेतली होती. 2च वाक्य सांगितली की महात्मा फुलेंनी दिलेली जी समतेची व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये एकजातीय समता नाहीये, आणि जर तुम्हाला खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करायची असेल तर फुले शाहू आंबेडकरांची रयत असलेली जी जनता तुमच्या मंत्रालयामध्ये भुजबळ साहेबांच्या केबिनच्या बाकड्यावर बसते, पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या केबिनमध्ये बसलेले असतात आणि गोयल, अगरवाल, शर्मा अँटी चेंबरमध्ये असतात. तर महात्मा फुलेंची समता जर तुम्हाला प्रस्थापित करायची असेल तर गोयल, शर्मा, अगरवाल बाकड्यावर बसवा, फुले शाहू आंबेडकरांची रयत ही अँटी चेंबरमध्ये बसवा, हा खरा अर्थ आहे. दुसरं मी स्टेटमेंट त्या ठिकाणी दाखवलं सुधी. महात्मा फुलेंच्या नावाने एक महामंडळ आहे
तसं ओबीसीचं पण महामंडळ आहे. जेवढे जेवढे प्रकाश शेंडगेंपासून जेवढे नेते मराठा समाजाला आग ओकतायत त्यांनी आपलं पहिलं शोधावं. ज्या समाजाचा नेता मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये आम्ही त्याचा धक्का देत नाही, एका सर्टिफिकेटवरती जात आतमध्ये आली, बरोबर. भटके कसे झाले? गेले सरकारकडं, ते म्हणले आमचा एक माणूस समाजाचे कळप घेऊन जातो तर त्याला भटके करा. सरकार म्हणलं ओके. 9 महिने जो कळप करून जातो तो एका विशिष्ट भटक्या जमातीत गेला, आणि जो कळप करून जात नाही तो एका गावात राहिला, तो ओबीसी मध्ये हा भटका झाला. 9 महिन्याची मुदत सुधीर 6 महिने केली, 6 महिन्याची 3 महिने केली, आणि 3 महिन्यानंतर ही मुदत त्यांनी पूर्णपणे झिरो करून सगळेचे सगळे भटके झाले. आता आदिवासी मागताय. आता ही जर मंडळी आदिवासीमध्ये गेली तर गावागावामध्ये अॅट्रॉसिटीचं प्रमाण वाढेल, हे मी आज सांगतो तुम्हाला. आमच्या त्यांच्या आरक्षणाला विरोध नाहीये, त्यांनी काय मागावं कुठं मागावं आपलं त्याचं म्हणणं नाही, पण ही जागृती आपल्या पण लोकांमध्ये असली पाहिजे, याच्यासाठी मुद्दा सांगायचा. दुसरा मुद्दा जो आहे की ओबीसी मधल्या ठराविक जाती कायम मराठा आरक्षणाच्या ओबीसी करण्याला विरोध करतात. कोणत्याही बस स्टॉपचं आपण जर तिकीट काढलं आणि बसमध्ये बसलेल्या माणसांनी सांगितलं की बस भरली, आता मी त्या टोकाला जाणार, त्या टोकावर इथं उतरणारच नाही, तर बस स्टॉपवरच्या माणसांनी करायचं काय? भारताच्या राज्यघटनेमध्ये तर तरतूदच आहे, दर 10 वर्षांनी त्याचं पिरियडिकल रिव्हिजन झालं पाहिजे. प्रगत झालेल्यांनी बाहेर यायचंय, अप्रगत झालेल्यांनी आत जायचंय. ह्याला जे लोक विरोध करतात तो पूर्णपणे घटनाबाह्य आहे. पत्रकारांनी लक्षात ठेवा, घटनाबाह्य विरोध. कारण ओबीसी मध्ये कुणी यायचं आणि कुणी यायचं हे व्यक्तीने नाही ठरवायचं, हे घटना ठरवणार, कायदा ठरवणार, राज्य मागासवर्ग आयोग ठरवणार. आणि मग त्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या बाजूने येतात त्यावेळेस ठराविक विशिष्ट जातीचे नेते त्यांची लिडरशिप डेव्हलपमेंट करण्यासाठी मराठा आरक्षणाला कायम विरोध करतात. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये सर्टिफिकेटचा विषय ज्यावेळेस आला तो मराठवाड्यापुरता 100% सुटू शकतो आणि त्याच्यातनं चांगल्यातल्या चांगल्या प्रकारात निर्णय होऊ शकतो. आता अडचण नेमकी कोणती आहे की सरकार स्वतःहून तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकत नाही तुम्ही अर्ज केल्याशिवाय. पहिली गोष्ट ध्यानात घ्या. आणि ज्याची नोंद आहे, ज्याचे रक्त नाते संबंध आहे, ज्याचे पाहुणे रोवळ्यामध्ये नोंद असेल आणि ती कनेक्टिव्हिटी असेल तर जगातला कुठलाही माणूस ते देण्यासाठी अडवू शकत नाही. मग भुजबळांनी करू, शेंडगेंनी करू, विरोध काय करू शकत नाही. हे 100% लोक ओबीसी मध्ये जाणार आहे. आज जो मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही 3-4 महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर मी लक्ष ठेवतो आणि मग मी माझं भाषण थांबवतो. थोडा 10 मिनिटं घेतली चालेल ना? आपल्याकडं जे महाराष्ट्रात आरक्षण आहे त्याच्यामध्ये 52% आरक्षण, 13% एससी, 60% एसटी, ओबीसीना 19%, व्हीजेएनटीला 3, 2.5, 3.5, 2, 2 अशी करून 52% आरक्षण हे ओबीसीचं आणि एससी एसटीचं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. 10% ईडब्ल्यूसी असं 38% आरक्षण आहे. केंद्रामध्ये 15, एससीला 7.5, एसटीला आहे, ओबीसीला 27% आरक्षण आहे. ह्या 27% आरक्षणाचा गाडसाहेब अनेक विशिष्ट जातीच फायदा घेतात म्हणून केंद्राने न्यायमूर्ती रोहिणी कमिशन आणून त्या ओबीसी कमिशन मध्ये 4 तुकडे करून त्याचा आता प्रस्ताव पूर्णपणे राष्ट्रपतींकडे गेलेला आहे. ज्या जातींनी आरक्षणाचा जास्त लाभ घेतला त्यांना कमी बॉक्स आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना मोठा बॉक्स असं प्रस्तावित आहे. राष्ट्रपतींनी जर ते मंजूर केलं तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर त्याचं स्टेट गव्हर्नमेंटनी तशा पद्धतीचं ऍप्लिकेशन आपल्याकडे लागू करायचं ठरलं तर त्यावेळेस एक वेगळा विषय होऊ शकतो. आता पुढचा प्रश्न काय आहे तर प्रवर्ग निहाय संख्येमध्ये 59 जाती एससी मध्ये, 47 जाती एसटी मध्ये आहेत, 351 प्रमुख जाती ओबीसी मध्ये आहेत आणि त्याच्यात तत्सम जाती जर धरल्या तर त्या 680 आहेत. किती? 680. माहिती नाहीत कुणाला. त्यानंतर व्हीजेएनटी मध्ये 14 प्रमुख, 48 तत्सम, 28 प्रमुख, 122 तत्सम. धनगर समाजामध्ये 1 आणि 25 तत्सम आहेत आणि वंजारी समाजाची 1 आणि त्यांच्या 2 आणि एसबीसी मध्ये 44. एवढ्या जाती जवळपास 750च्या प्रवर्गामध्ये आहे. आणि आता राहिलं ईडब्ल्यूएस मध्ये कोण तर ब्राह्मण, शीख,
पारशी, जैन, मुस्लिम मधले टॉपर, मराठा, ब्राह्मण, लिंगायतांमधले काही पाठ असे मिळून साधारणतः 50 ते 70 जाती. कारण खुल्या प्रवर्गामध्ये किती जाती आहेत याच्यावर संशोधन झालेलं नाही. त्यामुळे त्या 50 ते 70 जाती आता ह्या 10% EWS मध्ये आहेत. हे सगळ्यांना पहिलं ध्यानात घ्या. आता लाभार्थ्यांना कुटुंब मर्यादा सगळ्यांना 8 लाख रुपये सेम आहे. SC ST ला उत्पन्न मर्यादा नाही. त्यांना पूर्णपणे घटनात्मक संरक्षण असल्यामुळे त्याच्यावर मी इथं काय भाष्य करत नाही. ओबीसीला, व्हीजेएनटीला, SBCला, ओपनला, AWS ला 8 लाखाची मर्यादा आहे. संपला. नोकरीसाठी 43 मागासवर्गीयांना आहे. EWS ला पण 43 आहे, ओबीसीला पण 43 आहे आणि ओपनला 38 आहे. शिष्यवृत्तीमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी केंद्राच्या सहभागाने 2.5 लाखाच्या आधी 50% प्रतिपूर्ती मिळते आणि ओबीसीतल्या 8 लाखाच्या आतमधल्या 50% त्यांना मिळते आणि विजाभज विद्यार्थ्यांना जे भटके विमुक्त आहेत त्यांना 100% मिळते आणि EWS मध्ये आणि मराठ्यांना 50% मिळते. आता ज्या मुली आहेत ओबीसी मधल्या, मराठ्यामधल्या आणि खुल्या प्रवर्गाच्या ह्या सगळ्या मुलींना 100% 8 लाखाचे उत्पन्न असलेला प्रस्ताव आता तयार होतोय. थोड्याच दिवसामध्ये तो होईल. संस्था कोणत्या आहेत तर SC साठी बार्टी, आदिवासीसाठी TRTI, ओबीसीसाठी महाज्योती आणि मराठ्यांसाठी मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी यासाठी आपल्या सिद्ध सारथी नावाची संस्था आहे, शाहू महाराजांचं चिरंतन स्मारक म्हणून. आणि खुल्या प्रवर्गासाठी अमृत नावाची संस्था आहे. आता ह्याच्यानंतर झालं काय, निर्वाह भत्ता. ओबीसी साठी विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती, सावित्रीबाई आधार योजना आहे. 600 विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्याला, 21,600 विद्यार्थ्यांना. सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा आपल्या पण फायद्याचा आहे. 38,000 रुपये तालुक्याच्या ठिकाणी. चिपळूणला शिकायला येत असेल तर त्याला 38,000 रुपये मिळणार. त्यानंतर रत्नागिरीला गेला तर त्या ठिकाणी 41,000 रुपये. ठाण्याला गेला, मुंबईमध्ये गेला शिकायला तर त्या ठिकाणी त्याला 51,000 आणि 60,000 रुपये 10 महिन्याला मिळणार. उच्च शिक्षणाच्या 652 कोर्ससाठी. आणि तीच मर्यादा राजश्री शाहू शैक्षणिक प्रतिमूर्तीमध्ये तेवढीच आहे. त्याच्यानंतर कर्ज वितरणासाठी ओबीसींकडं अण्णासाहेब पाटील महामंडळ नाही तर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग महामंडळ आहे. ज्यांच्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र मिळेल त्यांना अण्णासाहेब पाटीलच्या ऐवजी त्या महामंडळाकडे जावं लागेल. हे पहिलं ध्यानात घ्या. आणि आपल्या ओपन प्रवर्गासाठी अण्णासाहेब पाटील हे महामंडळ फक्त मराठा समाजापुरतं मर्यादित नाही, त्या खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बलांसाठी आर्थिक मागास महामंडळ असल्यामुळं त्याच्यासाठी सुद्धा मराठा समाजाला आज रोजी त्या ठिकाणावर सवलत आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मराठा आरक्षणाला आता नेमके पर्याय काय. ते पर्याय मी 4ही या ठिकाणी वाचून दाखवतो. हे सगळे गोंधळ तुम्ही सगळ्यांनी आवर्जून, सगळ्या अभ्यासकांनी, कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा. घटनेचे आर्टिकल 15(4) आणि 16(4) प्रमाणे मराठा समूहातील ज्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळतं त्यांचा समावेश डायरेक्टली ओबीसी प्रवर्गात होतो. त्यांना ओबीसी मधील 351 आणि तत्सम 680 जातीतील जे उमेदवार परीक्षेला भाग घेतील किंवा नीटची परीक्षा देतील, मेडिकलची परीक्षा देतील, इंजिनिअरिंगची देतील किंवा नोकरीची देतील, त्यामध्ये आपल्याला एवढ्या लोकांमध्ये जे भाग घेतील त्यांच्यामध्ये मेरिटनी पुढे जावं लागेल. प्रवर्गात समावेश होणं आणि समावेशाचा फायदा मिळण्या दोन बाबी वेगळ्या आहेत, नीट लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं जे आहे आरक्षण आपलं त्याच्यामध्ये ह्या 19% नंतर ह्या 19% जे मराठा समाजाचे लोक ओबीसी मध्ये आहेत, कुणबी, त्यांना खुल्या प्रवर्गातल्या 38% जागांवर कॉम्पिटिशन करता येतं. म्हणजे दोन आपल्याला तलाव झाले, एक 19 फुटाचा तलाव झाला आणि दुसरा 38 फुटाचा. आता नेमका प्रश्न काय आहे नेमका की उच्च न्यायालयामध्ये 4 पिटिशन दाखल झालेले आहेत. नीट लक्षात घ्या. मी त्या पिटिशनच्या बाजूने बोलणार नाही, विरोधात बोलणार नाही, कारण जे आतापर्यंत आरक्षणाचे लाभ घेतलेले लोक आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच घटनात्मक भ्रष्टाचार झालेला आहे. आणि राज्यातलं जे काही पहिलं 52% आरक्षणाच्या कायद्यामधलं पदोन्नती आरक्षण होतं ते 2005 मध्ये आम्ही चॅलेंज केलं. 2014 मध्ये तो कायदा रद्द केला. 2018 मध्ये पदोन्नतीतलं आरक्षण कायमस्वरूपी हायकोर्टाने स्टेट केल्यामुळं जवळपास 2.25 लाख लोकांना आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये
सिनियरिटीने प्रमोशन मिळालं, जे जे 20-20 वर्ष 15 वर्ष अडकलं होतं ते सगळं तुमचं आमचं यश. कुणबी प्रमाणपत्राच्या हर्डलला पण आम्ही कोर्टात गेलो, गायकवाड कमिशनच्या बाबतीत पण केलं, म्हणजे आपण ते केलं नाही असं नाहीये. पण आता विषय नेमका काय की 10% ईडब्ल्यूएस आरक्षण जे आलं त्यावेळेस मराठा आरक्षण अस्तित्वात नव्हतं. ते घटना दुरुस्ती करून आलं. सर्वोच्च न्यायालयाची पण टीका बघा कशी कामाला असते. महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षणामध्ये जेवढ्या जातींचे अहवाल आहेत ते सगळे 2 पानाचे, 5 पानाचे, 10 पानाचे, 15 पानाचे. गायकवाड कमिशनचा अहवाल हा 3800 पानाचा आहे. सगळ्या प्रकारचा डेटा अनालिसिस केला, त्यात आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेतली, शेतकरी आत्महत्याची घेतली, लँड होल्डिंग घेतलं. लँड होल्डिंगचं तुम्हाला माहिती आहे का? आता या ठिकाणी मी आलो, माझ्याबरोबर आमचे सर होते. ते धरणाचं नाव काय सर तुमच्या इथल्या? निरा. ते आज वारंवार मराठा समाजाविषयी आग वागतात. त्यावेळेस पहिली पत्रकार परिषद इथं काकडे बसलेत आम्हीच घेतली होती. 2च वाक्य सांगितली की महात्मा फुलेंनी दिलेली जी समतेची व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये एकजातीय समता नाहीये. आणि जर तुम्हाला खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करायची असेल तर फुले शाहू आंबेडकरांची रयत असलेली जी जनता तुमच्या मंत्रालयामध्ये भुजबळ साहेबांच्या केबिनच्या बाकड्यावर बसते, पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या केबिनमध्ये बसलेले असतात आणि गोयल, अगरवाल, शर्मा अँटी चेंबरमध्ये असतात. मग महात्मा फुलेंची समता जर तुम्हाला प्रस्थापित करायची असेल तर गोयल, शर्मा, अगरवाल बाकड्यावर बसवा, फुले शाहू आंबेडकरांची रयत ही अँटी चेंबरमध्ये बसवा, हा खरा अर्थ आहे. दुसरं मी स्टेटमेंट त्या ठिकाणी दाखवलं सुधी. महात्मा फुलेंच्या नावाने एक महामंडळ आहे, तसं ओबीसीचं पण महामंडळ आहे. जेवढे जेवढे प्रकाश शेंडगेंपासून जेवढे नेते मराठा समाजाला आग ओकतायत त्यांनी आपलं पहिलं शोधावं. ज्या समाजाचा नेता मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये आम्ही त्याचा धक्का देत नाही, एका सर्टिफिकेटवरती जात आतमध्ये आली, बरोबर. भटके कसे झाले? गेले सरकारकडं, ते म्हणले आमचा एक माणूस समाजाचे कळप घेऊन जातो तर त्याला भटके करा. सरकार म्हणलं ओके. 9 महिने जो कळप करून जातो तो एका विशिष्ट भटक्या जमातीत गेला आणि जो कळप करून जात नाही तो एका गावात राहिला, तो ओबीसी मध्ये हा भटका झाला. 9 महिन्याची मुदत सुधीर 6 महिने केली, 6 महिन्याची 3 महिने केली आणि 3 महिन्यानंतर ही मुदत त्यांनी पूर्णपणे झिरो करून सगळेचे सगळे भटके झाले. आता आदिवासी मागतायत. आता ही जर मंडळी आदिवासी मध्ये गेली तर गावागावामध्ये अॅट्रॉसिटीचं प्रमाण वाढेल, हे मी आज सांगतो तुम्हाला. आमच्या त्यांच्या आरक्षणाला विरोध नाहीये, त्यांनी काय मागावं, कुठं मागावं आपलं त्याचं म्हणणं नाही, पण ही जागृती आपल्या पण लोकांमध्ये असली पाहिजे, याच्यासाठी मुद्दा सांगायचा. दुसरा मुद्दा जो आहे की ओबीसी मधल्या ठराविक जाती कायम मराठा आरक्षणाच्या ओबीसी करण्याला विरोध करतात. कोणत्याही बस स्टॉपचं आपण जर तिकीट काढलं आणि बसमध्ये बसलेल्या माणसांनी सांगितलं की बस भरली, आता मी त्या टोकाला जाणार, त्या टोकावर इथं उतरणारच नाही, तर बस स्टॉपवरच्या माणसांनी करायचं काय? भारताच्या राज्यघटनेमध्ये तर तरतूदच आहे, दर 10 वर्षांनी त्याचं पिरियडिकल रिव्हिजन झालं पाहिजे. प्रगत झालेल्यांनी बाहेर यायचंय, अप्रगत झालेल्यांनी आत जायचंय. ह्याला जे लोक विरोध करतात तो पूर्णपणे घटनाबाह्य आहे. पत्रकारांनी लक्ष ठेवा, घटनाबाह्य विरोध आहे. कारण ओबीसी मध्ये कुणी यायचं आणि कुणी यायचं हे व्यक्तीने नाही ठरवायचं, हे घटना ठरवणार, कायदा ठरवणार, राज्य मागासवर्ग आयोग ठरवणार. आणि मग त्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या बाजूने येतात त्यावेळेस ठराविक विशिष्ट जातीचे नेते त्यांची लिडरशिप डेव्हलपमेंट करण्यासाठी मराठा आरक्षणाला कायम विरोध करतात. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये सर्टिफिकेटचा विषय ज्यावेळेस आला तो मराठवाड्यापुरता 100% सुटू शकतो आणि त्याच्यातनं चांगल्यातल्या चांगल्या प्रकारात निर्णय होऊ शकतो. आता अडचण नेमकी कोणती आहे की सरकार स्वतःहून तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकत नाही तुम्ही अर्ज केल्याशिवाय. पहिली गोष्ट ध्यानात घ्या. आणि ज्याची नोंद आहे, ज्याचे रक्त नाते संबंध आहे, ज्याचे पाहुणे रावळ्यामध्ये नोंद असेल आणि ती कनेक्टिव्हिटी असेल तर जगातला कुठलाही माणूस ते देण्यासाठी अडवू शकत नाही. मग भुजबळांनी करू, शेंडगेंनी करू, विरोध काय करू शकत नाही. हे 100% लोक ओबीसी मध्ये जाणार. आज जो मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही 3-4 महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर मी लक्ष ठेवतो आणि मग मी माझं भाषण थांबवतो. थोडा 10 मिनिटं घेतली चालेल ना?
आपल्याकडं जे महाराष्ट्रात आरक्षण आहे त्याच्यामध्ये 52% आरक्षण, 13% SC, 60% ST, ओबीसीना 19%, व्हीजेएनटीला 3, 2.5, 3.5, 2, 2 अशी करून 52% आरक्षण हे ओबीसीचं आणि SC STचं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. 10% EWC असं 38% आरक्षण आहे. केंद्रामध्ये 15, SCला 7.5, STला आहे, ओबीसीला 27% आरक्षण आहे. ह्या 27% आरक्षणाचा गागसाहेब अनेक विशिष्ट जातीच फायदा घेतात, म्हणून केंद्राने न्यायमूर्ती रोहिणी कमिशन आणून त्या ओबीसी कमिशनमध्ये 4 तुकडे करून त्याचा आता प्रस्ताव पूर्णपणे राष्ट्रपतींकडे गेलेला आहे. ज्या जातींनी आरक्षणाचा जास्त लाभ घेतला त्यांना कमी बॉक्स आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना मोठा बॉक्स असं प्रस्तावित आहे. राष्ट्रपतींनी जर ते मंजूर केलं तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर त्याचं स्टेट गव्हर्नमेंटनी तशा पद्धतीचं ऍप्लिकेशन आपल्याकडे लागू करायचं ठरलं तर त्यावेळेस एक वेगळा विषय होऊ शकतो. आता पुढचा प्रश्न काय आहे तर प्रवर्ग निहाय संख्येमध्ये 59 जाती SC मध्ये, 47 जाती ST मध्ये आहेत, 351 प्रमुख जाती ओबीसी मध्ये आहेत आणि त्याच्यात तत्सम जाती जर धरल्या तर त्या 680 आहेत. किती? 680. माहिती नाहीत कुणाला. त्यानंतर व्हीजेएनटी मध्ये 14 प्रमुख, 48 तत्सम, 28 प्रमुख, 122 तत्सम. धनगर समाजामध्ये 1 आणि 25 तत्सम आहेत आणि वंजारी समाजाची 1 आणि त्यांचे 2 आणि SBC मध्ये 44. एवढ्या जाती जवळपास 750च्या प्रवर्गामध्ये आहेत. आणि आता राहिलं EWS मध्ये कोण तर ब्राह्मण, शीख, पारशी, जैन, मुस्लिम मधले टॉपर, मराठा, ब्राह्मण, लिंगायतांमधले काही पाठ असे मिळून साधारणतः 50 ते 70 जाती. कारण खुल्या प्रवर्गामध्ये किती जाती आहेत याच्यावर संशोधन झालेलं नाही. त्यामुळे त्या 50 ते 70 जाती आता ह्या 10% EWS मध्ये आहेत. हे सगळ्यांना पहिलं ध्यानात घ्या. आता लाभार्थ्यांना कुटुंब मर्यादा सगळ्यांना 8 लाख रुपये सेम आहे. SC STला उत्पन्न मर्यादा नाही. त्यांना पूर्णपणे घटनात्मक संरक्षण असल्यामुळे त्याच्यावर मी इथं काय भाष्य करत नाही. ओबीसीला, व्हीजेएनटीला, SBCला, ओपनला, EWSला 8 लाखाची मर्यादा आहे. संपला. नोकरीसाठी 43 मागासवर्गीयांना आहे. EWSला पण 43 आहे, ओबीसीला पण 43 आहे आणि ओपनला 38 आहे. शिष्यवृत्तीमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी केंद्राच्या सहभागाने 2.5 लाखाच्या आधी 50% प्रतिपूर्ती मिळते आणि ओबीसीतल्या 8 लाखाच्या आतमधल्या 50% त्यांना मिळते आणि विजाबद्ध विद्यार्थ्यांना जे भटके विमुक्त आहेत त्यांना 100% मिळते आणि EWS मध्ये आणि मराठ्यांना 50% मिळते. आता ज्या मुली आहेत ओबीसी मधल्या, मराठ्यामधल्या आणि खुल्या प्रवर्गाच्या ह्या सगळ्या मुलींना 100% 8 लाखाचे उत्पन्न असलेला प्रस्ताव आता तयार होतोय. थोड्याच दिवसामध्ये तो होईल. संस्था कोणत्या आहेत तर SC साठी पार्टी, आदिवासीसाठी TRTI, ओबीसी साठी महाज्योती आणि मराठ्यांसाठी मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी यासाठी आपल्या सिद्ध सारथी नावाची संस्था आहे, शाहू महाराजांचं चिरंतन स्मारक म्हणून, आणि खुल्या प्रवर्गासाठी अमृत नावाची संस्था आहे. आता ह्याच्यानंतर झालं काय, निर्वाह भत्ता. ओबीसी साठी विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती, सावित्रीबाई आधार योजना आहे. 600 विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्याला, 21,600 विद्यार्थ्यांना. सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा आपल्या पण फायद्याचा आहे. 38,000 रुपये तालुक्याच्या ठिकाणी. चिपळूणला शिकायला येत असेल तर त्याला 38,000 रुपये मिळणार. त्यानंतर रत्नागिरीला गेला तर त्या ठिकाणी 41,000 रुपये. ठाण्याला गेला, मुंबईमध्ये गेला शिकायला तर त्या ठिकाणी त्याला 51,000 आणि 60,000 रुपये 10 महिन्याला मिळणार उच्च शिक्षणाच्या 652 कोर्ससाठी. आणि तीच मर्यादा राजश्री शाहू शैक्षणिक प्रतिपूर्तीमध्ये तेवढीच आहे. त्याच्यानंतर कर्ज वितरणासाठी ओबीसींकडं अण्णासाहेब पाटील महामंडळ नाही तर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग महामंडळ आहे. ज्यांच्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र मिळेल त्यांना अण्णासाहेब पाटीलच्या ऐवजी त्या महामंडळाकडे जावं लागेल. हे पहिलं ध्यानात घ्या. आणि आपल्या ओपन प्रवर्गासाठी अण्णासाहेब पाटील हे महामंडळ फक्त मराठा समाजापुरतं मर्यादित नाही, त्या खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बलांसाठी आर्थिक मागास महामंडळ असल्यामुळं त्याच्यासाठी सुद्धा मराठा समाजाला आज रोजी त्या ठिकाणावर सवलत आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठा आरक्षणाला आता नेमके पर्याय काय.
ते पर्याय मी चारही या ठिकाणी वाचून दाखवतो. हे सगळे गोंधळ तुम्ही सगळ्यांनी आवर्जून सगळ्या अभ्यासकांनी कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा. घटनेचे आर्टिकल 15(4) आणि 16(4) प्रमाणे मराठा समूहातील ज्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळतं त्यांचा समावेश डायरेक्टली ओबीसी प्रवर्गात होतो. त्यांना ओबीसी मधील 351 आणि तत्सम 680 जातीतील जे उमेदवार परीक्षेला भाग घेतील किंवा नीटची परीक्षा देतील, मेडिकलची परीक्षा देतील, इंजिनिअरिंगची देतील किंवा नोकरीची देतील, त्यामध्ये आपल्याला एवढ्या लोकांमध्ये जे भाग घेतील त्यांच्यामध्ये मेरिटनी पुढे जावं लागेल. प्रवर्गात समावेश होणं आणि समावेशाचा फायदा मिळण्या दोन बाबी वेगळ्या आहेत, नीट लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं जे आहे आरक्षण आपलं त्याच्यामध्ये ह्या 19% नंतर ह्या 19% जे मराठा समाजाचे लोक ओबीसी मध्ये आहेत, कुणबी त्यांना खुल्या प्रवर्गातल्या 38% जागांवर कॉम्पिटिशन करता येतं. म्हणजे दोन आपल्याला तलाव झाले, एक 19 फुटाचा तलाव झाला आणि दुसरा 38 फुटाचा. आता नेमका प्रश्न काय आहे नेमका की उच्च न्यायालयामध्ये 4 पिटिशन दाखल झालेले आहेत. नीट लक्षात घ्या. मी त्या पिटिशनच्या बाजूने बोलणार नाही, विरोधात बोलणार नाही, कारण जे आतापर्यंत आरक्षणाचे लाभ घेतलेले लोक आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच घटनात्मक भ्रष्टाचार झालेला आहे. आणि राज्यातलं जे काही पहिलं 52% आरक्षणाच्या कायद्यामधलं पदोन्नती आरक्षण होतं ते 2005 मध्ये आम्ही चॅलेंज केलं. 2014 मध्ये तो कायदा रद्द केला. 2018 मध्ये पदोन्नतीतलं आरक्षण कायमस्वरूपी हायकोर्टाने स्टेट केल्यामुळं जवळपास 2.25 लाख लोकांना आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सिनियरिटीनी प्रमोशन मिळालं. जे 20 वर्ष 15 वर्ष अडकलं होतं ते सगळं तुमचं आमचं यश. कुणबी प्रमाणपत्राच्या हर्डलला पण आम्ही कोर्टात गेलो, गायकवाड कमिशनच्या बाबतीत पण केलं. म्हणजे आपण ते केलं नाही असं नाहीये. पण आता विषय नेमका काय की 10% ईडब्ल्यूएस आरक्षण जे आलं त्यावेळेस मराठा आरक्षण अस्तित्वात नव्हतं. ते घटना दुरुस्ती करून आलं. सर्वोच्च न्यायालयाची पण टीका बघा कशी कामाला असते. महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षणामध्ये जेवढ्या जातींचे अहवाल आहेत ते सगळे 2 पानाचे, 5 पानाचे, 10 पानाचे, 15 पानाचे. गायकवाड कमिशनचा अहवाल हा 3800 पानाचा आहे. सगळ्या प्रकारचा डेटा अनालिसिस केला, त्यात आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेतली, शेतकरी आत्महत्याची घेतली, लँड होल्डिंग घेतलं. लँड होल्डिंगचं तुम्हाला माहिती आहे का? आता या ठिकाणी मी आलो 12,000 रुपये एकराने त्या ठिकाणी भूसंपादन झालं. म्हणजे 1 पैसा स्क्वेअर फूट. किती 1 पैसा? सोलापूर हायवे ऍक्वायर झाला 4,000 रुपये एकरनी. साहेब लक्षात घ्या. मराठ्यांनी काय टॅग केलाय? हे जे सगळे जे बोंबलणारे लोक आहेत, जेवढे विकासाचे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्याच्यामध्ये 50 ते 70% वाटा महाराष्ट्राच्या विकासामध्ये मराठ्यांचा आहे. आणि त्यांनी टॅग केला 1 रुपया 1.5 रुपये स्क्वेअर फुटाने तुम्ही आम्ही कपड्यापेक्षा स्वस्त जमीन तुम्हाला दिली. तेव्हा इमले उभे राहिले. आणि ज्या समाजाने स्वातंत्र्याच्या पूर्वी टॅग केला, इतिहास घडवला, ज्यावेळेस राष्ट्रावर संकट आलं त्यावेळेस याच पश्चिम महाराष्ट्रातले, याच कोकणातले, याच सगळ्या महाराष्ट्राच्या भूमीतले लोक तलवार घेऊन, बंदुका घेऊन सैनिक म्हणून पाकिस्तानशी लढले, बांगलादेशशी लढले. असे जवळपास 15-20 हजार हुतात्मा झाले. त्या हुतात्म्यांची सुद्धा किंमत आता समाज ठेवायला नाही. म्हणजे मराठ्यांनी फक्त त्याग करायचा आणि त्याला पाटील देशमुख करून याला आता काय मिळू द्यायचं नाही, कारण हा पहिल्यापासून श्रीमंत आहे. असं होत नाही. त्यामुळे ही सवलत झाल्यानंतर आता मराठा आरक्षणाला नेमके पर्याय 4च राहिलेले आहेत. हे पहिल्या ठिकाणी समजून घ्या. 10% ईडब्ल्यूएस आरक्षण मध्ये नॉन रिझर्व्ह कॅटेगरी जे पहिलं आरक्षण आहे ते 15(4) 16(4) खाली म्हणजे जातीय आरक्षण. खुला प्रवर्ग हा सगळ्यांसाठी, ओपन साठी नाही. ओपन म्हणजे रिझर्व्ह आणि ओपन हे सगळ्यांसाठी आहे. 10% आरक्षण ईडब्ल्यूएस आहे. त्याच्यामध्ये जे मागासवर्गीय SC ST OBC विजेटी त्यांना ईडब्ल्यूएस मध्ये येता येत नाही. हे परत ध्यानात घ्या. जे नॉन रिझर्व्ह कॅटेगरी ती फक्त ईडब्ल्यूएस मध्ये आणि त्यांना पण 38% खुल्यामध्ये. म्हणजे 4 तुम्हाला तलाव पवायला आहेत आता मराठ्यांना. आता काय परिस्थिती आहे? आता मराठा समाजाकडे शेवटचे 4 ऑप्शन आहेत. कुणबी प्रमाणपत्र धारकांना स्पर्धेसाठी ओबीसी प्रवर्गाच्या 19% आरक्षणात खुल्या प्रवर्गात संधी. फक्त त्यांची मराठा नोंद आहे. आता ही मराठा नोंद का सांगतो मी तुम्हाला, तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये
ज्यांची 1850 पासून ते आतापर्यंत 2023 पर्यंत जर मराठाच नोंद असेल तर त्या माणसाला मराठा म्हणूनच त्याला तिथं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि ते मिळत होतं. SCBC आरक्षण झाल्यानंतर ते बंद झालेलं आहे. तुम्हाला असं वाटतंय की कोकणातल्या मंडळींना की तुम्हाला कुणीतरी तुमचं कुणबीकरण करणार, तसं होत नाही. तुम्ही तशी काही चिंता करू नका. आणि ऑप्शनल आहे. परत सांगा, जरांगे पाटील साहेबांनी काय सांगितलंय की कुणीही अशा प्रकारचं कोणावर बंधन नाही. नीट लक्षात घ्या. आता माझी भावकी कोंढरेंची आहे. मला प्रचंड लोकांनी हिनवलं कुणबी म्हणून. मला त्याची काही लाज वाटत नाही. मी सर्टिफिकेट काढलं नाही तरी काकडे मला कुणबी म्हणायची. मग मी शेवट पोस्ट टाकली की 11 लाख रुपये बक्षीस देतो बाबा मला सर्टिफिकेट मला. मी काढलं नाही कारण माझं उत्पन्न मर्यादा 8 लाखाच्या वरती आहे. मला काढायची काही गरज नाही कारण मला शैक्षणिक सवलत घ्यायची नाही, मला आरक्षण घ्यायचं नाही आणि निवडणूक लढवायची नाही. मग हे पाहिजे कोणाला तर गरजवंत मराठ्यांना. मग गरजवंत मराठ्यांसाठी पहिला पर्याय काय की राज्यघटनेच्या 15/4/16 प्रमाणे राज्य मागासवर्ग आयोग जो गायकवाड कमिशनचा रिपोर्ट होता त्याचं क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. आणि हा मराठा समाजावर सर्वोच्च न्यायालयाने केलेला सगळ्यात मोठा अन्याय. एखादं मोजमाप ह्या मांडवाचं 100 फुटात मोजायचं ठरवलं तर मांडवला तुम्हाला 100 फुटांनीच पैसे मागणार आहे ना, बरोबर. कोर्टाने काय केलं ते 100 फुटाच्या ऐवजी मोजायच्या ऐवजी जर 48 फुटात मोजायला कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल, आकडा दुप्पटीत. मग जे मराठा समाजाचं शिक्षण नोकरीतलं प्रतिनिधित्व 12 ते 18% होतं, कोर्टाने त्याचा असा निष्कर्ष लावला की 52% रिझर्वेशनच्या जागा बाजूला काढल्या आणि 48%च्या ओपनच्या जागा एकत्र केल्या. आणि त्या 48%मध्ये मराठा समाज 12 ते 18% जागा देतो. म्हणजे हा दुप्पट समतेने या याच्यामध्ये येतो आणि त्याचं प्रमाण दुप्पट करून 34% जागा मराठा समाज मिळवतो. तुमची लोकसंख्या 30% आहे म्हणून मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं हे पहिला मुद्दा घ्या. आता तोच कॅल्क्युलेशनचा जो टेबल आहे, जो सूत्र सर्वोच्च न्यायालयाने दिले ते ओबीसीला पण लागू आहे, लक्षात घ्या. आज जर कोणी टूर करत असेल तर उद्या सुप्रीम कोर्टाने एक नोटीस स्थापन केली तर जे आरक्षणाचा जास्त लाभ घेणार आहेत ते या सगळ्या प्रक्रियेतनं या फॉर्म्युल्याप्रमाणे बाहेर येईल. म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारने हा फॉर्म्युला जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हा देशाला रूल म्हणून लागू झालेला इथं कोणी न्यायालयीन प्रक्रियेतलं माणूस असेल त्याला हे सांगून ठेवतो. दुसरा पर्याय आपल्याकडे कोणता आहे की आपल्याला राज्यघटनेच्या ह्याच आरक्षणामध्ये जर जायचं असेल तर व्हिजेंटीचं 11% आणि ओबीसीचं 19% आरक्षण. या 19% आरक्षणामध्ये कपात करायची आणि 11% जे व्हिजेंटी आहे त्याच्यात कपात करायची आणि 50%च्या आतमध्ये एक स्पेस तयार करून आपल्याला लोकसंख्येचं जे प्रमाण आहे मराठ्यांचं ते समजा 30% असेल आणि त्याच्यामध्ये आमचे 18% भरलेले असेल तर आम्हाला शॉर्टफॉल 12%चा आहे. तेवढं आरक्षण आम्हाला तिथं मिळायला पाहिजे. हे 50%च्या आत आहे. सगळे लोक सांगतात 50%च्या आतमध्ये आरक्षण पाहिजे, पण कोणाचं काढायचं हे तर ठरवलं पाहिजे ना. बसमधले कोणत्या सीटमधले लोक काढायचे बाहेरून कोणते बसवायचे ह्याच्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष डेअरिंग करणार नाही. हे न्यायालयच करू शकतं. आणि म्हणून जी काही आरक्षणाच्या धोरणाच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी आहेत त्याच्यातला हा सगळ्यात मोठा घोटाळा 23 मार्च 94 ते 2004 पर्यंत सगळ्यात मोठा झालेला आहे. त्यामुळे तिसरा पर्याय काय आहे की पहिला पर्याय 19% मध्ये डायरेक्टली कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं त्यांनी जायचं. उद्या राज्य सरकारला असं वाटलं की मराठा समाज आरक्षणास पात्र आहे तर तो 19% मध्ये आजही टाकू शकतो. नंबर 1. नंबर 2, तसं नसेल करायचं मराठ्यांना स्वतंत्र 50च्या आतमध्ये द्या. तिसरा पर्याय 50%च्या बाहेर जर द्यायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाने विशेष अपवादात्मक परिस्थिती महाराष्ट्राची नाकारल्यामुळं ती सिद्ध करून मराठा समाजाला पुन्हा मागास शैक्षणिक आणि आर्थिक करून आणि सामाजिक करून ते आरक्षण द्यावं लागेल. हा तिसरा पर्याय. आणि शेवटचा चौथा पर्याय आहे तो आर्टिकल 15 आणि 16 जे घटनेमध्ये दुरुस्ती करून संसदेने नव्याने हे आणलेलं आहे. आणि ह्या घटना दुरुस्तीला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिल्यानंतर 3 विरुद्ध 2 5 जणांच्या घटनापीठामध्ये 3 जजेसच्या विरुद्ध 2 जजेस असा 3 जणांच्या मताने हे आरक्षण वैध ठरलेलं आहे. आणि हे वैध ठरलेल्या आरक्षणामध्ये तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरचा मराठा जात नाही. 50%च्या आतमध्ये स्वतंत्र घेतलं त्याच्यावरही जात नाही. 1 जून 2004 चा GR आहे त्याच्याप्रमाणे कुणबी मराठा कुणबी त्याच्यातनं पण जात नाही.
त्यामुळं आता हे 4 ऑप्शनच्या पलीकडे 5वा ऑप्शन मराठा समाजाकडे कोणताही नाही, हे पहिलं ध्यानात घ्या. त्यामुळं कोणता निर्णय घ्यायचा हा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये जर आम्ही कुणावर लादायला गेलो तर तो त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी तयार होते, लोक विरोध करतात. त्यामुळे 4 मुद्दे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले. जाता जाता फक्त 4 आता शेवटचे 200 मुद्दे सांगतो की आता ह्या सगळ्या प्रकारामध्ये आरक्षण आणि सवलत हे 2 पार्ट सगळे वेगळे आहेत, नीट लक्षात घ्या. नेमका भेदभाव कुठं तयार होतो की एका विशिष्ट समाजाच्या एखाद्या गरीब माणसाला एक वस्तू दिली जाते, त्याच वर्गामध्ये त्याच शेजारी बसणाऱ्या खुल्या प्रवर्गातल्या मराठाच्या मुलाला ती वस्तू मिळत नाही. त्यावेळेस तो पोरगा विचारतो की मी ह्या जातीमध्ये जन्म घेतला म्हणून माझा काही अन्याय झालाय का, मी काय पाप केलंय का. मित्रांनो, सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, जेवढ्या जेवढ्या आरक्षणाच्या बाबतीतल्या सवलतीमध्ये जेवढा गॅप होता, हे मराठा क्रांती मोर्चाचं यश आहे. लोक म्हणतात मराठा क्रांती मोर्चाचं यशाचं मूल्यमाप काय, हे तुम्ही सांगायला शिकलं पाहिजे. कारण काही लोकांच्या चुकीच्या मागणीमुळं ह्याच्यामुळं अख्खा मोर्चा बदनाम झाला. पण हे पण मला अभिमानाने सांगायला लागेल की लातूरला ज्यावेळेस मोर्चे निघाले तेव्हा काही महिलांनी IBNच्या आशिष जाधवांना मुलाखत दिली. काय म्हटल्या मुली की आम्हाला आरक्षण नसल्यामुळे शिकता येत नाही. आरक्षण आणि सवलत 2 पार्ट वेगळे आहेत मित्रांनो. सवलत आर्टिकल 46 प्रमाणे आर्थिक दुर्बलांना देता येते, ती आरक्षणाशी जोडल्यामुळे आरक्षणाचं आकर्षण मोठे. 1 लाखाचा क्रिमिलेअर होता, त्यांना 4.5 लाख होता, 6 लाख होता आणि आपल्याला 1 लाख होता. लक्षात घ्या, 1 लाखावरनं 6 लाख झाला, 6 लाखावरनं 8 लाख झाला. आज 9,000 कोटी रुपये खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बलांना राजश्री शाहू योजनेमध्ये मिळतात. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या वेबसाईटवर अंदाजपत्रकामध्ये आजही तरतूद आहे. लक्षात घ्या, पारंपरिक शिक्षण झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर मराठा समाजाच्या मुलांना जगामध्ये देशात विदेशात परदेशात देशात परदेशात कॉर्पोरेट सेक्टर, बँकिंग सेक्टर, सगळ्या सेक्टरमध्ये UPSC MPSC पासून सगळं त्याच्यासाठी सारथी तयार झाली. आरक्षणाचा विषय का तिथं नाही. ह्या सारथी संस्थेच्या माध्यमातून तुम्ही पाहिजे त्या योजना आणून मराठा समाजातल्या आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना जगाच्या पाठीवर नेण्यासाठी सगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्याची त्या ठिकाणी धोरणं त्या ठिकाणी आहे. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता OBC मराठा ओपन सगळ्यांना सेम झालेला आहे. राहिला प्रश्न शिक्षणातलं आरक्षण आणि नोकरीतलं आरक्षण, हे 2च मुद्दे. शिक्षणातल्या आरक्षणामध्ये 70% एज्युकेशन इन्स्टिट्यूट मधला इंटेक 80 खोल्यांचा विद्यार्थ्यांचा असेल तर 60च भरले जातात, तिथं प्रश्न येत नाही. प्रश्न कुठे येतो, नीट मेडिकल बरोबर, इंजिनिअरिंगच्या टॉपर कॉलेजेस, या ठिकाणी जेवढे जेवढे विद्यार्थी आहेत. तुम्हाला पण मी सांगतो, मी आता एक PIL दाखल केलेली आहे डोमिसाईल सर्टिफिकेटच्या बाबतीत. आपण इकडे आरक्षणासाठी भांडतो, पण महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या मध्ये मेडिकलच्या ऍडमिशन्स मध्ये जे परप्रांतीय लोक आहेत ते महाराष्ट्राचा कोटा खातात. डोमिसाईलसाठी एक जो नियम आहे तो मी आता कोर्टामध्ये टाकलेला आहे. तो जर सक्सेस झाला तर आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी कुठली अडचण येणार नाही, आपल्याला करावं लागेल. म्हणून मी आज महात्मा फुलेंच्या आठवणीमध्ये एक पोस्ट टाकली सकाळी माझ्या फेसबुकला की त्या काळात महात्मा फुलेंनी विद्येची मतिविना गती केली. जे सांगितलं ते अडाणीपणाच्या अर्थावर सांगितलं होतं की माणसं अडाणी असल्यामुळे त्याचं शोषण होतं. आज मराठा समाज विधी साक्षर होणं गरजेचं आहे, धोरण साक्षर होणं गरजेचं आहे, मेंदू साक्षर होणं गरजेचं आहे. कारण जगाच्या पाठीवर प्रगत समाज पुढच्या 25 वर्षाचा विचार करतो. जगाच्या पाठीवर प्रगत समाज पुढच्या 25 वर्षाचा विचार करतो. ज्याची रोजची खाण्याची भ्रांत आहे तो दररोजच्या लढाईमध्ये रोजचा दिवस कसा जाईल याचा विचार करतो. आणि इतिहासात रममान झालेला समाज हा मागचा 350 वर्षाचा विचार करतो. हे टप्पे का सांगायची वेळ आली तर महाराष्ट्र सरकारच्या 4,89,000 जागा सगळ्या लोकांनी हे ध्यानात ठेवा आकडा. हा मी तुम्हाला यासाठी का जाहीर करतो इथे की आता आरक्षणाची सुनावणी लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी प्रश्नावली योग्य पद्धतीने भरून द्यावी, यासाठी आपण त्यासाठी मदत करा. महाराष्ट्र सरकारच्या 4,84,901 जागांमध्ये माहितीसाठी सांगतो आपल्याला, बौद्ध धर्मियांचे लोक 28,861 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 5 मिनिटं घेतो.
1956 साली शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. एसटी समाजासाठी असलेल्या 89,000 जागांपैकी 59 जातींमध्ये एका जातीने 29,000 जागा घेतल्या आणि उरलेल्या 58 जातींनी 60,000 जागा घेतल्या. हे यश कशामुळे मिळवलं की ज्यांच्याकडे 1956 काही नव्हतं त्यांनी 3 सूत्राचा अवलंब केला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आमची सूत्र काय? माझं पत्रिकेत नाव टाकलं नाही, मला विचारलं नाही, मला बोलवलं नाही. तेव्हा फरक आहे चळवळीमध्ये. ही वस्तुस्थिती आहे. त्यांचा विचार काय? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. माझं नाव टाकलं नाही, मला बोलवलं नाही, अशी सूत्र आपली भयानक आहे. त्यानंतर जैन समाज आहे, त्याचे 1299 लोक. त्यानंतर शीख 149 आणि पारशी 24. हा आकडा मी ह्याच्यासाठी सांगतोय महाराष्ट्राला की ज्यावेळेस मराठा आरक्षणाचं गायकवाड कमिशनचं सर्वेक्षण झालं, सर्वोच्च न्यायालयामध्ये तो पांढऱ्या चष्म्याचा, काळ्या चष्म्याचा तो कोण याडा आहे तो सारखा बोंबलत होता की या मराठ्यांचे साखर सम्राट, दूध सम्राट, शिक्षण सम्राट, यांचेच मुख्यमंत्री, यांचेच मंत्री, हे सगळे मंत्री आहेत किती? 150. पण महाराष्ट्र सरकारच्या आजही सगळ्या वेबसाईटवर जाऊन बघा, त्यामध्ये आर्थिक पाहणी अहवालामध्ये मुंबई ही राज्याची कॅपिटल आणि देशाची कॅपिटल राजधानी आहे. हे ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी आणि सिंधी ह्या लोकांच्या मध्ये महाराष्ट्रात तयार होणारा प्रत्येक रुपयातले 60 पैसे त्यांच्या खिशातले. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक रुपयामध्ये 60 पैसे 4 कम्युनिटीच्या ताब्यात आहेत आणि 30% असलेला मराठा समाज आणि उर्वरित बहुजन समाज ओबीसीतला आहे की ज्याच्या हाताला अर्धा पैसा येत नाही. त्याच्या अस्मितेच्या जीवावर ओबीसीचे नेते, मराठ्यांचे नेते यांनी कृपा करून एकमेकांना भांडण करू नका. कारण आपण ज्या नवनिर्मितीसाठी महाराष्ट्र निर्माण केलाय तो फक्त आरक्षणाच्याच मार्गातून आम्हाला पुढे न्यायचा नाही, तो आरक्षणाच्या बरोबर इतर क्षेत्रामध्ये पण आम्हाला समाज पुढे न्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी अशा मुवमेंटचा वापर करून आपल्याला ते पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून ही आकडेवारी कायम ध्यानात ठेवा. फेसबुक इंडस्ट्रीच्या वाचनावरनं कुणी जर आपलं मत बनवत असेल तर ती समाजाची दिशाभूल ठरते. आणि मग एवढा मोठा समाज जर उद्या न्यायालयीन पातळीवर हरला तर त्याच्यासारखं पराभवाचं शैल्य आपल्याला नाही. त्यामुळं आरक्षणामध्ये नोकरीतलं जे आरक्षण आहे त्या नोकरीतल्या आरक्षणामधल्या सगळ्या जागा जे मराठा समाजाचा शॉर्टफॉल त्याच्यामध्ये झालेला आहे तो मिळवणं हा याच्यातला पार्ट आहे. आरक्षण हा एक व्यापक मोठा विषय आहे जो समाजामध्ये सन्मानाची वागणूक, जे पिढ्यानपिढ्या पाठीमागे गेलेले होते त्यांना पाठीमागे जायचं होतं. शेवटचं उदाहरण राजश्री शाहू महाराजांचं देतो. कारण ज्या आरक्षणासाठी तुम्ही आम्ही जमलो, कोणी कुठलं मागावं या बाबतीत मी भाष्य करणार नाही, पण आरक्षण धोरणामध्ये अत्यंत त्रुटी आहेत आणि त्या धोरणात्मक त्रुटी बदलण्यासाठी जर सगळ्या जातीतल्या लोकांनी जर त्याच्यासाठी पुढाकार घेतला तर त्याच्यासारखा सोन्याचा दिवस नाही. कारण सरकार पैसे कोट्यवधी रुपये देतं, योजना प्रपंच होतात, त्याच्यातनं येणारा पुढारलेला जो वर्ग आहे तो पुढारलेला वर्ग त्या त्या समाजातल्या पाठीमागच्या माणसाकडे बघायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि ही जर वस्तुस्थिती अशी असेल तर शाहू महाराजांनी ज्यावेळेस आरक्षणाचं धोरण अंमलात आणलं त्यावेळेस शाहू महाराजांना काही लोकांनी शंका विचारली की हे आरक्षण कशासाठी आणलं. तेव्हा त्यांनी घोड्याच्या बागेत त्या लोकांना घेऊन गेले आणि तिथं घोडे सोडायला लावले ना असं जाजमावर हरभरा टाकला आणि धष्टपुष्ट घोड्यांनी तो खाल्ला. ते म्हणले या खोरट्याला काही भेटलं नाही, याच्यासाठी मला आरक्षण आहे. ते पटलं लोकांना आणि पूर्ण देशामध्ये पायनियर असं आरक्षणाचं धोरण राजश्री शाहू महाराजांनी आणलं. पण गेल्या 100 वर्षांमध्ये अंमलबजावणी कशी झाली तर आपल्याकडे एक घोड्याचा मोठा तबेला असतो आणि त्याचा मालक परदेशात असतो. एक सरप्राईज व्हिजिट करतो, 400-500 घोडे, मॅनेजरला बोलवतो, हा घोडा जरा बारीक आहे, हा मध्यम, हा जरा जाडी, काय भानगडे, मी तुला परदेशातनं पैसे पाठवतो, औषधं पाठवतो, चारा पाठवतो, सगळंच उपलब्ध करून देतो, पाणी आहे, मला इक्वेलिटी पाहिजे, समानता पाहिजे, म्हणून सगळे घोडे समान पाहिजे अशा प्रकारची भूमिका सांगतो. पुढच्या वर्षी मी आल्यानंतर मला समानता नाही दिसली तर याद राहा. मॅनेजरचा धंदा काय असतो, 30% माल ढापायचा आणि 70% कसंही वाटायचं. त्यामुळे त्याच्यामध्ये घोड्यांमध्ये इनबॅलन्सिंग, असमानता तयार झाली. आपला धंदा चालला पाहिजे आणि मालकाला समानता दिसली पाहिजे म्हणून बाजारातनं एक मोठं सिरीज आणतो, रक्त काढायचं. आणि जे जरा जाडजूड घोडे होते, जरा मध्यम होते, त्याच्यातलं 1 लिटर रोज 1 लिटर रोज 1 लिटर काढायचं आणि त्या खोरट्यांना भरायचं. शरीर प्रकृती धर्मानुसार प्रत्येक माणसाचं जे शरीर असतं त्याला तेवढ्या प्रमाणे खायला लागतं.
जर माझ्यासारखा जाड माणूस आहे तुम्ही म्हणले याला 100 ग्रामच द्या, मला टिकल का मी असंच होईल का नाही? नेमका धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये तेच झालं की ते 30% तसंच राहिलं. आणि आम्ही जे काही 1960 साली 80 साली 100 एकर वाले होतो, 20 एकर वाले होतो, 15 एकर वाले होतो, आम्ही कुठं आलो? गुंठ्यावर आलो. आणि आता मगाशी जी आकडेवारी वाचून दाखवली तर कोकणाने कोकण विकूनच टाकायचं ठरवलं. जर आपल्या जागाच विकल्या, आपण लँडलेस झालो, तर मराठा समाज कोणत्या जमिनीवर, कोणत्या, ही जमीन आपण मिळवलेली आहे. मोगलांशी संघर्ष केला, निजामशाहीशी केला, आदिलशाहीशी केला, कशासाठी केला? भूमीचा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे ही भूमी जपली पाहिजे, भूमी विकली नाही पाहिजे. माझं आव्हान आहे कोकण करताना. मुळशी पॅटर्न पिक्चर पाहिला मी 15 वर्षापूर्वी. पुस्तकं दिली होती प्रत्येक गावात शेखर गायकवाडांचं, की लोक कशी लिहून घेतात म्हणून. प्रत्येक गावात स्पीकर असतो, त्याच्यावरनं वाचा म्हणले. हुशार गावांनी केलं. नंतर पुढाऱ्यांना लक्षात आलं, अरे लोक शहाणे व्हायला लागले, ते बंद करून टाकले. गेला आमचा मुळशी सगळा, काही राहिला नाही. हे सांगण्याचं कारण काय की मराठा समाजाचं अस्तित्व जे आहे ते फक्त राजकारणात नसून इथल्या जमिनीवर आहे. जोपर्यंत तुमच्या ताब्यामध्ये जमीन आहे तोपर्यंत तुमची अस्मिता आहे. ती अस्मिता टाकायची असेल तर मराठा समाज लँडलेस जॉबलेस होता कामा नये. जे मगाशी घोड्यांचं उदाहरण सांगितलं, सरकारी यंत्रणा, सरकारी धोरणं ही समाजामध्ये विषमता तयार करत असतात. तिच्यामध्ये समता तयार करण्यासाठी प्रत्येक समाजातल्या प्रगल्भ नेतृत्वाने पुढे येऊन आपण समाजामधला विसंवाद दूर करून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी घटनात्मक दृष्ट्या समानता अपेक्षित होती ती धोरणांमध्ये कुठंतरी कमी पडते. ती समता प्रत्यक्षात आणण्यासाठी, समाजात संवाद आणण्यासाठी सगळ्या समाजातल्या समजदार नेतृत्वांनी आपला समाज पुढे नेत असताना एकमेकांचा द्वेष न करता प्रत्येकाच्या प्रगतीची, संधीची, साधनांची जी उपलब्धता आहे ती उपलब्धता करून समाज पुढे नेण्यासाठी, अग्रेसर होण्यासाठी अशा परिषदांचा वापर करावा. त्याच्यामध्ये महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगतो की ही जी काही भूमीमध्ये ही जी काही सभा झाली, मी राजेंद्र कोंढरे, अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ या भूमिकेतून सांगतो की माझा कुणबीच्या आरक्षणाच्या बाबतीतला कुठलाही ह्याला विरोध नसून त्याला पाठिंबा आहे. आणि ज्यांच्या सर्टिफिकेटवर पहिल्यापासून मराठा आहे आणि आजही मराठा आहे, उद्याही मराठा राहणार आहे, त्यांना सुद्धा मराठा म्हणूनच आरक्षण मिळणं अभिप्रेत आहे. आणि ते मिळण्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी आत्ता जो राज्य मागासवर्ग आयोग सर्वेक्षण करतोय, या सर्वेक्षणावर जाणीवपूर्वक मराठ्यांनी गंभीरतेने विचार करून त्या प्रश्नावलीला उत्तर द्या. कारण जर नवसानी पोरं होत असती तर लोकांनी काही बाकीचे उद्योग केले नसते. म्हणून ज्यावेळेस आता परीक्षा आहे तेव्हा आपला विद्यार्थी परीक्षेला बसताना आपण एक्झरसाइज, अभ्यास केला पाहिजे. ते न करता फक्त आपण जर म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे साहेब, मिळणार नाही, आपल्याला हे मिळणार नाही. आणि म्हणून परीक्षेला कसोटीवर सामोरं जाताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ज्यांना कुणबी आरक्षण मिळालं आनंद आहे, त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. फक्त सर्टिफिकेट मिळून उपयोग नाही, त्याच्यासाठी कष्ट घेऊन आपला समाज पुढे गेला पाहिजे. कारण हे जग गुणवत्तेचं आहे, ज्ञानाचं आहे आणि व्यावसायिकतेचं आहे आणि प्रगतीचं आहे. त्याच्यामध्ये सक्का भाऊ सुद्धा एक जण मोठा 150 एकरवाला असतो आणि दुसरा 2 गुंठ्यावाला असतो. मग समाजामध्ये समाज जर पुढे न्यायचा असेल तर आपल्याला ह्या दृष्टीने काम करावं लागेल. कोकणाचं एक वैशिष्ट्य मात्र मी निश्चितपणे चांगलं सांगू शकतो. मला एका माणसाने, मोठ्या तुमच्या राजकीय नेत्याने एक सांगितलं होतं की म्हणे कोकणात माणसं माडासारखी वाढतात आणि सावली देत नाही. मी म्हणलं जेवढ्या मी बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मी सगळ्या भागामध्ये फिरतो. संस्था आणि मंडळं जर कुणी जास्त तयार केली असेल तरी कोकणामध्ये. मग ते वधूवर मंडळ असेल, कोणाला शिष्यवृत्ती द्यायची असेल, गावातल्या मुलांना मदत द्यायची, हे कोकणाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळं जी प्रतिमा बाहेर निर्माण केली जाते ती चुकीची आहे. त्यामुळे कोकणातला माणूस कितीही केलं तरी फणसासारखा असतो, आतमध्ये गोड असतो. अशा गोड माणसांनी इथून पुढं सगळ्यांशी गोड राहत जास्तीत जास्त लोकांमध्ये संवाद आणा. ज्याला ज्या मार्गाने जायचं असेल त्या मार्गाने जाऊ द्या. परंतु हे करत असताना तुम्हाला कुणी तुमचं डायरेक्टली कन्व्हर्शन करू शकत नाही. पहिलं ध्यानात घ्या, त्याला कायदा आहे, त्याला नियम आहे, त्याला अटी आहेत, त्याला व्हॅलिडिटी ॲक्ट आहे. ह्या सगळ्या परीक्षा असतात. आणि आपला शत्रू आपल्यापेक्षा 1000 पट हुशार असतो. आपला शत्रू आपल्यापेक्षा 1000 पट हुशार असतो. त्यामुळं तो ज्या दुर्बिणीतनं बघणार आहे ती दुर्बीण एवढी किती तीक्ष्ण असू द्या, आपली कसोटी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने विकसित केली पाहिजे. आणि त्यासाठी ज्यांना जे प्रमाणपत्र मिळेल त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. ज्यांना मिळत नाही त्यांनी EWSचा घ्यावा. आणि ज्यांना आता स्वतंत्र मराठा आरक्षण पाहिजे असेल
तर त्या मराठा आरक्षणासाठी आता मराठा समाजाला नव्याने कमिशनच्या पुढे जाऊन हे टिकणारं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तर माझी विनंती आहे की पहिली परीक्षा पास होऊ द्या. 50च्या बाहेर जायचं, 50च्या आत यायचं हा नंतरचा विषय. ज्यावेळेस लोक म्हणतील की अरे कोंढरेच्या घरात ते लोक घुसणार आहे, मी दरवाजात लावून घेणार. पहिलं गोडीत घुसा, पहिलं ते पास व्हा आणि आतमध्ये या मग ठरवा. पण ते मिळेल ते मराठा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात जर नाही मिळालं तर ते पण आपलं नुकसान करायचं. त्यामुळं या सगळ्या ह्याच्यामध्ये जागतिकीकरणाकडे वाटचाल करत असताना आरक्षणा प्रगतीतला फक्त 5% वाटा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे रुपयातले 60 पैसे ते लोक कमवत होते. एकेकाळी गावगाड्यामध्ये मुख्य समाजात शेती पिकवणारा मराठा होता. तो जेव्हा पिकवायचा तेव्हा 12 बलुतेदार आणि 18 बलुतेदार सिस्टीम टिकली. आता 18 बलुतेदार 12 बलुतेदारची सिस्टीम म्हणजे 12% फक्त शेतीचा वाटा राहिला आहे आणि जवळपास 88% वाटा हा उद्योग आणि नंतर व्यवसाय, बांधकाम व्यवसाय ह्याच्यात गेलेला आहे. मग 88%वर जर मराठ्यांना राज्य करायचं असेल तर आपल्याला शेतीबरोबर इतर क्षेत्रामध्ये प्रगतीची दालनं विकसित करावी लागतील आणि ते खरं आपलं जन आंदोलन असेल. त्या जन आंदोलनामध्ये साऱ्या महाराष्ट्राने जसं आता एक वादळ पाहिलं तशाच प्रकारची जी गर्दी, त्या गर्दीला एक दिशा देण्याची गरज आहे. ती दिशा